सेवेकरिता निवडलेला अभंग बालभागवत श्री संत नामदेव महाराज यांचा 3 चरणांचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची बाललीला वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे। या अभंगामध्ये श्री संत नामदेव महाराज आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण इथं संतांना नमन करूया। श्री संतांचे माता विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख डवरली दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणी रांगात गुलगुला बोलत आसुर रुडत चरणतळी। प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील असणारी ही काल्याची म्हणजे प्रसादाची असणारी कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने या संयोजक मंडळींच्या समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग बालभागवत श्री संत नामदेव महाराजांचा आहे। नामदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून भगवंताचे लीला वर्णन करून सांगतात। काय सांगतात महाराज? सर्वच विलक्षण प्रेमस्वरूपा भक्तीमध्ये पदार्पण केलेले महापुरुष भगवंताच्या दर्शनाकरिता व्याकुळ झालेले आहेत। भगवान प्रगट व्हावा, त्याचा अंगसंग व्हावा, त्यांना आपल्याबरोबर खेळावं, उड्या माराव्यात, बागडावं, बोलावं, त्याचा संग व्हावा अशी अपेक्षा सगळ्यांच्याच पोटात आहे। आणि तरी पण परमात्मा त्यांना भेटण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट होत नाही म्हणून मनात फार दुःख वाटतंय। का देव भेटत नाही, का देव भेटत नाही? आणि म्हणून त्या सर्वांचं मनोदय जाणून, सर्वांचं मनोगत जाणून आणि परमात्म्याने सर्वांनाच भेटायचं ठरवलं आणि तो परमात्मा सर्वांना सुखी करण्याकरिता दिव्य असणारा अवतार धारण करून आला। कृष्ण अवतार त्याने धारण केला। त्या कृष्ण परमात्म्याचं प्राकट्य झालं, त्याला या सगळ्याच लोकांनी पाहिलं। ज्यांना ज्यांना तो भेटत नाही म्हणून दुःख होत होतं त्या सगळ्यांनी त्याला पाहिलं आणि पाहिल्यावर त्याने विलक्षण असणाऱ्या सुखाची प्राप्ती झाली। दुःख निघूनच गेलं महाराज। दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, सुखालाही सुख व्हावं अशी अवस्था निर्माण झाली। कशामुळे झालं असेल? हे पाहता श्रीमुख गोविंदाचे, त्या गोविंदाचे श्रीमुख नाममुख कमल सर्वांनी पाहिलं आणि त्याचा परिणाम त्यांनी सर्वांना दुःख निवृत्तीपूर्वक त्यांनी सुखाची प्राप्ती झाली। सुखालाही सुख व्हावं अशी अवस्था झाली। मग काय केलं त्याने सुखी करण्याकरिता? म्हणजे रंगणी रांगत, रंगणी म्हणजे त्यांच्या अंगणामध्ये तो रांगू लागला। फक्त रांगतोय असं गुलगुला बोलत, गुलगुल बोलतो सुद्धा आणि एवढंच करतो असं नाही। आसुर रुळत चरणतळी, त्याच्या पायाखाली आसुर नाही मारतोय महाराज, हा त्यातला भाव आहे। म्हणून आसुरांचं निपात करण्याचं काम करतो, भक्तांना सुखी करण्याचं काम करतो, सगळ्यांनाच वेधून घेण्याचं काम करतो। काय केलं वेधून घेण्याकरिता? नामामणे हाती लोण्याचा उंडा, हातात लोण्याचा उंडा आहे, तोंडाला लोणी लागलेला आहे। आपण अनेक प्रमाण पाहू शकतो, मुखमाखले आळू माळू आहे की नाही? म्हणून त्यांनी महाराज लोणी हातात आहे, हातात लोणी घेऊन गावामध्ये फिरतोय आणि सगळ्या गोपाळांनी गोपिकांनी त्याच्या मुखकमलाला पाहावं आणि पाहून स्वतःला विसरून जावं अशी अवस्था सर्वांची झाली। ही अवस्था त्यानं सर्वांची निर्माण करून दिली। महत्वाची गोष्ट आहे। नामा म्हणे हाती लोण्याचा उंडा,
गवळणी त्या तोंडा भोलाली, या सगळ्या गवळणी गोपाळ त्याच्या तोंडाला पाहून बोलून गेले महाराज. म्हणजे बोलणे म्हणजे विसरणे, स्वतःलाही विसरल्या. काय काय विसरले ते बरंच आहे. मग स्वतःला त्यांनी विसरून गेल्या, सगळं जग विसरून गेलं. अशी अवस्था सर्वांची झाली. आणि ही भगवंताने स्वतः जाणीवपूर्वक त्यांची घडून आणली. महत्वाची गोष्ट आहे, हे करण्याकरिताच आला. पण आपल्या जीवनामध्ये असं होऊ शकतं. फक्त आपल्याला त्याच्या भेटीकरिता व्याकुळता निर्माण झाली पाहिजे. आपल्याही पोटात दुःख वाटलं पाहिजे, देव का भेटत नाही. ज्यांना दुःख वाटलं परमात्मा भेटत नाही त्यांच्याकरिता प्रत्यक्ष प्रगट झाला. ही लीला त्यांच्या बरोबर केली. हा त्यातला भाव आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाचे. रंगणी रांगत गुलगुला बोलत, आसुर रुळत चरणतळे. प्रस्तुत. गेल्या 26 वर्षांपासून आपण अविरतपणे भगवंताची सेवा या ठिकाणी करत आहोत. मध्यंतरीच्या बऱ्याच वर्षांमध्ये आम्हालाही सेवा करण्याचा बराच वेळ योग आला. पुढे 2-4 वर्षातच संपर्क काही करत होते, संपर्क पण जुळूनच येत नव्हता. म्हणून या वर्षी त्यांनी कर्मधर्म सेवकानं भगवंताची सेवा करण्याचा हा योग जुळून आला. पण आपल्या सर्वांचं अशा पद्धतीने दर्शन घडलं. पण ही महाराज मंडळी बऱ्याच दिवसानंतर मला दिसली. फार समाधान वाटलं आपल्या सर्वांना पाहून. फार वर्ष झाले असतील समोर त्यांनी यांना पाहिलेलं, पण सर्वांनाच पाहून त्यांनी आनंद वाटला. भगवंताचं चरित्र आज सांगणं हा दंडक आहे. काल्याचं कीर्तन म्हणलं की भगवंताचं चरित्र सांगत जा. ते चरित्र अतिशय मधुर आहे, ते गोड आहे. 7 दिवसाचा सप्ताह करायचा आणि 8व्या दिवशी काला करायचा. सप्ताह म्हणजे सप्त म्हणजे 7 आणि आह म्हणजे दिवस. 7 दिवस भगवंताची सेवा करायची आणि 8व्या दिवशी काला करायचा. 7 दिवसाचा प्रघात हा राजा परीक्षितापासून सुरू झाला. श्रीमद भागवत आपण पाहतो ना, म्हणून त्याला 7 दिवसात मरायचा शाप प्राप्त झाला होता. आणि शुकाचार्यांनी त्याला 7 दिवसामध्ये श्रीमद भागवत कथा सांगितली. म्हणून सप्ताहात त्याला हा श्रवण करायला मिळाला. म्हणून त्याने हा सप्ताह त्यांनी मला काय करू शकतो त्याच्याकरिता वर्णन करून सांगितलं. ते म्हटले, हे मानवा, ते कोणाकोणाचा उद्धार करतो हा सप्ताह. के विशुद्धंती वदंतु मह्यम सप्ताह यज्ञेन कलो पुनंती. ते या सप्ताहाच्या माध्यमातून कोणाकोणाचा उद्धार होत असेल. म्हणजे हे मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचाररता विमार्गा क्रोधाग्निदग्धा कुटिलस्य कामिन सप्ताह यज्ञेन कलो पुनंती. ते ये मानवा पापकृतस्तु सर्वदा. जी माणसं सदैव पाप करणारी आहेत त्यांनी जर त्यांनी अंतःकरणापासून सप्ताहाचं श्रवण केलं तर ते पापमुक्त होऊ शकतात. महत्वाची गोष्ट आहे. जे त्यांनी क्रोधी स्वभावाचे आहेत, कुटील स्वभावाचे आहेत, कामी स्वभावाचे आहेत, त्यांनी जर सप्ताहाचं श्रवण केलं, 7 दिवस भगवंताचं चिंतन ऐकलं तर त्यांचा सुद्धा उद्धार या सप्ताहाच्या श्रवणानं होत असतो. एवढं सप्ताहाला महत्व आहे महाराज. म्हणून तर गावगाव सप्ताह केले जातात. हा सप्ताह इतका श्रेष्ठ आहे. तुम्हाला बरं झालं, पाप केलं की सप्ताह ऐकायचा म्हणजे पाप धुवून जातात, तर तसा अर्थ लावायचा नाही. सप्ताह ऐकून जो मनुष्य धरून जातो त्याचं लक्षण करताना असं करायचं, ज्यानं पाप केलेलं आहे आणि त्याला त्याची जाणीव झालेली मी पाप केलंय आणि ते पाप करणं आता त्यांनी बंद केलं पूर्णपणे आणि मग सप्ताह श्रवण केला की झालेल्या पापाचा नाश होतो. नाही तर पापही करायचं, सप्ताह पण ऐकायचा. मग दोन्ही गोष्टी एकत्र जर केलं तर जमत नसतंय. मला एक बंद करून टाकावं लागेल. म्हणजे त्यांनी विमार्ग आपला जो आहे वेदबाह्य तर आपण वागत असलो, निषिद्ध कर्म जर आपण करत असलो तर ते कर्माने बंद केले पाहिजे. शास्त्रामध्ये त्यांनी कर्म सांगितलं, विहित कर्म सांगितलं, निषिद्ध कर्म सांगितलं. विहित कर्मामध्ये त्यांनी महाराज नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, अशी प्रायश्चित्त कर्म हे त्यांनी विहित कर्म आहेत. आणि निषिद्ध कर्म जर वेदानं करू नको म्हणून सांगितलेली कर्म त्याने त्यांनी द्यूतांचे मद्यांचे पिशतांचे वेश्या पापरधी चौर्यम परदार सेवा येतानी सप्त व्यसनाने लोके घोराती घोरम नरके नयंती. पाप नरकात जाण्याची लक्षणं सांगितली. द्यूत खेळणं निषिद्ध कर्म आहे, म्हणजे जुगार खेळणं निषिद्ध कर्म आहे. मद्य पिणं निषिद्ध कर्म आहे. द्यूतांचे पिशित म्हणजे मांस खाणं निषिद्ध कर्म आहे. लोकांना मांस खायला फार कौतुक वाटतं, त्यांना त्याच्यात पुरुषार्थ वाटतो. जे खात नाहीत त्यांच्या विरोधात ते टिंगल मस्करी करायला सुरुवात करतात की बावळटच आहे ते मांस खात नाहीत म्हणून मांस खाणं पाप आहे महाराज. म्हणजे
तुम्ही ऐकतात ना सर्वजण, पापच सांगायचं ना मला, सप्ताह काय करतो हे सांगायचं, मला ते सांगणं अपेक्षित नाही, सप्ताहाच्या माध्यमातून काय घडतं हे सांगायचं. ते जे मांस खाणारे लोक असतात की नाही, त्यानं तो पशु कापला जातो ना, तो कापताना जो कापणारा विचारतो कापू का, त्याचे काटू क्या असं म्हणतो तो. मग हा हो म्हणला ना, जो परवानगी देतो त्याला पाप, जो कापतो त्याला पाप, कापल्यानंतर जो विकतो त्याला पाप, विकल्यानंतर जो त्यांनी शिजवतो त्याला पाप, शिजवल्यानंतर जो खाऊ घालायला वाढतो ना त्याला पाप, आणि खातो त्याला पण पाप. एवढे लोक पापाचे अधिकारी आहेत. मांस पापात नेऊन घालतं, पण खाणारे त्यांनी महाराज पाप खातात हे त्यांना समजत नाही, त्यांना पुरुषार्थ वाटतो. असू द्या, द्यूतांच्या मद्यांच्या पिशतांच्या वेश्या, आता कशाला सांगतो, पापरधी पाप करण्याची बुद्धी, चौर्यम चोरी करणं, परदार सेवा, व्याभिचार करणं, येता आणि सप्त व्यसनाने लोके, हे 7 व्यसन आहेत. आणि घोराती घोरम नरके नयंती, नरकात नेणारी व्यसन आहेत. हे निषिद्ध कर्म सांगितलेले. मग वेदानं करू नको म्हणून सांगितलेली कर्म, आणि वेदानं करा म्हणून सांगितलेली कर्म, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म, हे त्यांनी विहित कर्म आहेत. म्हणून विहित कर्माचं अनुष्ठान करणारी मंडळी आहेत ती पुण्याचे भागीदार आहेत, आणि निषिद्ध कर्म करणारे त्यांनी पापाचे भागीदार आहेत. आपण निषिद्ध कर्म करतो याची जाणीव झाली, हे चुकीचं आहे याची जाणीव झाली. तोंडानं रामकृष्ण हरी पण म्हणायचं आणि तोंडानं तंबाखू पण खायची. दोन्ही गोष्टी एकाच होत. रामकृष्ण हरी म्हणणं पुण्यकारक आहे, आणि तंबाखू खाणं हे पापाचं लक्षण आहे, आणि तरी खायचेच महाराज ते. म्हणजे पाप त्यांनी केलं पाहिजे. हे जे पाप आहे याची जाणीव झाली पाहिजे, मी पाप करतोय, आणि जाणीव झाल्यानंतर जाणीवपूर्वक पापाचा त्याग करणं, प्रायश्चित्त, पश्चाताप हे सगळ्यात मोठं प्रायश्चित्त असतं. म्हणून त्यांनी म्हणत त्यानं पश्चाताप मनामध्ये धारण करावा की मी चुकीचं करतोय, आणि हा पश्चाताप झाला की त्याचं प्रायश्चित्त ठरतं, आणि मग ते कर्म करणं बंद करायचं, आणि मग काय करायचं, सप्ताहाचं श्रवण करायचं, मग सप्ताहात जायचं, मग पारायण, मग त्याच्यात काकड्यापासून सगळी सुरुवात आहे. सप्ताह म्हणजे की सगळं झालं. विणाव आहे की नाही, त्याला अखंड हरिनाम सप्ताह म्हणायचं तात्पर्य हेच आहे की अखंड रामकृष्ण हरी विना गळ्यात घालायचा आणि तासभर गप्पा नाही मारायच्या, नाही तर विना गळ्यात घालून गप्पाही मारल्या जातात महाराज. म्हणून ते काही अखंड म्हणलं जात नाही. म्हणून पहाटचा काकडा असतो, त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम असतं, त्यानंतर पारायण असतं, त्याच्यानंतर गाथा भजन असतं, त्याच्यानंतर नामस्मरण असतं, त्याच्यानंतर हरिपाठ असतो, प्रवचन असतं, कीर्तन असतं, जागर असतं. हे 7 दिवस एवढं सलग करणं याचं नाव आहे सप्ताह. असा सप्ताह जर त्याने महाराज 7 दिवसाचा केला तर पापाची निवृत्ती होते, आणि काय होतं, पुण्याची प्राप्ती होते. त्या पुण्याच्या प्राप्तीनं सत्संगती होऊन बोधापर्यंत जाता येतं, आणि बोध प्राप्त होऊन त्यांनी महाराज मुक्त होता येतं. 7 दिवसामध्ये त्यांनी महाराज मनुष्य मुक्त होऊ शकतो. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया, 7 दिवसात त्याचा उद्धार झाला. तसं 7 दिवस जर अंतकरणापासून सप्ताहाचं श्रवण केलं तर माणसाचा उद्धार होऊ शकतो. एवढं सामर्थ्य सप्ताहात आहे. उगाच करायचा सप्ताह म्हणून केला असं त्याचा अर्थ लावायचा नाही. यांच्याकडे संयोजक म्हणजे फार मोकळा वेळ आहे म्हणून त्यांनी सप्ताह केला असा अर्थ नाही. तुमच्याकडे फार जास्त पैसे झाले म्हणून जमा केले आणि कुठेतरी खर्च केले असा अर्थ नाही. सप्ताह त्यांनी महाराज या कारणाकरता केला पाहिजे. मग 7 दिवसाचा सप्ताह झाला की मग त्यांनी महाराज दिव्य असणारा बोध प्राप्त होत असतो, ज्ञान प्राप्त होत असतं. कारण कीर्तनाच्याच माध्यमातून ज्ञान प्राप्त होईल. नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगे, म्हणून ज्ञान प्राप्त होईल, आणि ज्ञानाच्या माध्यमातून मोक्ष स्वरूपापर्यंत जाता येईल. आणि मोक्ष प्राप्त करून झाल्यानंतर आता काय करायचं असा प्रश्न शिल्लक राहील. लक्षपूर्वक काय आता आता नेमकं काय करायचं. 7 हा आकडा बऱ्याच ठिकाणी आहे. तुम्हाला वैकुंठात जर देवाजवळ जायचं असलं तरी 7च आकडा आहे. 7 दरवाजे आहेत. त्या 7 दरवाज्यामध्ये 14 लोक हातात दंड घेऊन उभे आहेत. त्याला पार्षद म्हणतात. नंद सुनंद, बल सुबल, जय विजय, हे त्यांनी नाव आहेत की 14 नाव आहेत महाराज. असे 14 त्यांनी दरवाज्यात उभे आहेत. 7 दरवाजे ओलांडून मग 8व्या देवापर्यंत जाता येईल. योगाच्या मार्गाने गेली तरी 7 आहेत. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान, मग समाधी, मग 8वं अंग आहे समाधी. तुम्हाला ज्ञानाच्या माध्यमातून जर जायचं असलं तरी त्यांनी 7 भूमिका आहेत. सप्त ज्ञान भूमिका, शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थाभाविनी, तुर्यक, सप्त ज्ञान भूमिका, आणि मग ज्ञानाच्या माध्यमातून समाधी, अशी ज्ञानाची पण प्रक्रिया आहे महाराज. म्हणून त्यांनी 7 हा आकडा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. तसा सप्ताहामध्ये सुद्धा 7 आकडा आहे. 7 दिवस चिंब व्हावं, स्वतःला विसरून जावं. मग आता काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही अशी अवस्था निर्माण झाली. मग काय करावं. मग त्या स्थितीत गेल्यानंतर भगवंताची त्यांनी विलक्षण असलेली लीला श्रवण करावी, जी जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद देणारी आहे. मुक्त झाल्यानंतर त्यांनी आनंद प्राप्त होतो, आणि तो विलक्षण आनंद आहे. सामान्य आनंद वेगळा आणि विलक्षण आनंद. आमची भाऊ म्हणायची, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर. तुम्ही जर ऐकलं असेल त्यांचं नाव मोठे, नगर तालुक्यामध्ये त्यांनी फार मोठं त्यांचं नाव होतं.
म्हणून ते त्यांनी महाराज असं म्हणायचे. म्हणून दिव्य महापुरुष आहेत ते आपल्याला त्यांनी बऱ्याच वेळा हे वर्णन करून सांगतात. विलक्षण आनंद जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्यांनी काहीच अंतःकरणात वासना शिल्लक राहू नये, सगळ्या संपून जाव्यात आणि परमात्मा प्राप्त करून घेण्याची वासना तेवढी शिल्लक राहावी. मुक्त होणं म्हणजे काय तुम्ही ऐकतात ना सर्वजण. मुक्ती म्हणजे काय अनेक ठिकाणी सांगितलं जातं. तुम्हाला सांगितलं असेल पण 4 वर्षाचं कोण ध्यानात ठेवतं महाराज. पण त्याने परत सांगितल्याने काही त्रास होत नसतो, म्हणजे त्याला अभ्यास म्हणतात. एखादा अभंग जर पाहायचा असलं तर षडलिंगात्मक पाहायला पाहिजे. त्याची उपक्रूप संहाराची एक वाक्यता, त्याच्यात अर्थवाद, त्याच्यात उपपत्ती, त्याच्यामध्ये अभ्यास, त्याच्यामध्ये फल, त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. म्हणून परत परत ऐकण्याला अभ्यास असं म्हणतात. लक्षपूर्वक ऐका. मुक्ती म्हणजे काय हे सांगतो. मुक्त होणं म्हणजे काय सांगतो. अभंगाकडेच मला जायचंय. अभंगाचीच पूर्वपीठिका चाललेली आहे. लक्षपूर्वक ऐका. म्हणून त्यांनी मुक्ती शब्दाचा अर्थ मृत्यू शब्दाचा अर्थ त्यात फरक आहे. मृत्यू म्हणजे काय. मृत्यू म्हणजे वासना शिल्लक राहाव्यात आणि आयुष्य संपून जावं. कळतं का तुम्हाला मी काय सांगतो. वासना शिल्लक राहाव्यात. कशाची वासना असू शकते माणसाला. खाण्याची, पिण्याची, लेण्याची, देण्याची, घेण्याची, पाहण्याची, कशाची वासना असू शकते. वासना शिल्लक आहे आणि आयुष्य संपून गेलं आणि त्याला जो झाला त्याचं नाव आहे मृत्यू. पण मुक्ती म्हणजे काय. वासना सगळ्या संपल्या, काहीच वासना राहिली नाही आणि आयुष्य मात्र शिल्लक राहिलं, याचं नाव आहे मुक्ती. महत्वाचा विचार आहे मला. असं कीर्तनकार बुवा बोलायला लागला की सगळ्याच लोकांनी आपापले पानं तपासून पाहिले पाहिजे. मी काय फार शहाजू काय असं नाही. मी पण तुमच्यासारखाच आहे. मला बोलायला उभं केलं म्हणून मी तुमच्या समोर बोलते. मला काय तुमच्यावर छाप करून घ्यायची नाही, काही वजन मारायला मी आलेलं नाही. मी तुमच्यासारखा सामान्यच आहे. फक्त त्यांनी बोलायला उभं केलं म्हणून मी तुमच्या समोर बोलतोय. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे म्हणून असं नका विचार करू काहीतरी फुगीरपणा सांगतो. काही फुगीरपणा नाही. बघा आत्मपरीक्षण केल्यावर आपल्याला कळेल. वासना जर शिल्लक असली आणि आयुष्य जर संपून गेलं तर त्यांनी महाराज परत जन्माला यावं लागेल. मुक्ती कशाची महाराज. त्याला मृत्यू मानावं लागेल. जन्म घेणे लागे वासनेचा वासनेच्या संगी. वासना जर शिल्लक आहे तर जन्माला यावं लागतं. वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मधरी. कितीतरी प्रमाण सांगता येतील. वासना ओढाळ गाय रे गाड्या, वासना ओढाळ गाय तिचा हलून मोडा पाय असं त्यांनी म्हटलं जातं. वासना संपणं म्हणजे मोक्ष. वासना प्रक्षयो मोक्ष म्हणजे वासना संपणं हाच मोक्ष आहे. म्हणून आत्मपरीक्षण केलं पाहिजे प्रत्येक बसलेल्या माणसानं. तो कोणी असू दे त्याने स्वतःला विचारलं पाहिजे काय शिल्लक आहे वासना. जर वासना शिल्लक असली तर परत जन्माला यावं लागेल आणि जर चांगली असली तर बरं माणसाचा जन्म प्राप्त होईल. आणि जर चांगली वासना नसली तर गाढव पुत्रा सुद्धा व्हावा लागेल. खंती त्यानं करान कोणी गाढव पुत्रा. कशाला गाढव पुत्र व्हायचे. आज संधी आहे आपल्याला त्याच्यातून मोकळं होण्याची. पण विचारपूर्वक वासनेतून त्यांनी बाजूला व्हावं आणि मग काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही अशी अवस्था निर्माण होती. कामा नाही झालं पाहिजे कामा हवल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा वैसोनी अशी मुक्त झाली. काहीच करायचं राहिलं नाही. मग काय केलं. मग त्यांनी एकच केलं भगवंताचं चिंतन. हे चिंतन त्यांनी विशेष आहे महाराज. तू काय म्हणे चित्त निवांत राहिले ध्यायी ती पाऊले विटेवरी ते म्हणतात मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. मोक्षपद बाजूला केलं कशाकरिता जन्म घेण्याकरिता. का बरं जन्म घ्यायचा. विटे ऐसे सुख नो हे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावे म्हणून भक्तिरसाचं सेवन करण्याकरिता. मग त्यांनी निर्णय केला आता काहीच करायचं शिल्लक राहिलं. मग काय करायचं आता भक्ती करायची. ती मधुर असणारी भगवंताची भक्ती. त्या भगवंताच्या प्राप्तीकरिता अट्टहास करायचा. ते अद्वैत स्थितीला प्राप्त झाले पण तरी सुद्धा भेद शिल्लक ठेवला. महाराज म्हणतात आभेद दोन्ही भेद राखीला अंगी वाढावया जगी प्रेम सुख. म्हणून अद्वैती तो नाही माझे समाधान गोड हे चरण तुझी सेवा. अद्वैतात आता समाधान वाटत नाही म्हणून तुझी सेवा करायची. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी अशा भूमिकेत गेली. न लगे हे माझं तुझे ब्रह्मज्ञान गोजरे सगुण रूप पुरे ही अवस्था तयार झाली. आता भगवंताचं भजन करायचं ठरलं. मग तपश्चर्या केली भगवंताच्या दर्शनाकरिता भगवंताच्या प्राप्तीकरिता. स्वप्न पाहिलं देव भेटावा. स्वप्न पाहिल्याशिवाय देव भेटत नसतो मला. साधी बायको करायची असली तरी स्वप्न पाहावं लागतं. पाहतात ना पोरं कशी असली पाहिजे. तिचा रंग कसा असावा, तिची उंची कशी असावी, तिचं नाक कसं असावं, तिचे डोळे कसे असावे.
तिचं बोलणं चालणं कसं असावं, किती स्वप्न मनात असतात मला. आणि ते सगळे स्वप्न घेऊन मुली पाहायला जातात. आता रिजेक्ट करायचं कामच राहिलं नाही. आता मिळतच नाही तर रिजेक्ट काय करतो, मग जे भेटेल ती स्वीकारतो. हा महत्वाचा आहे. पूर्वीच्या काळात 5-25 पाहायचा मग एखादी मुलगी घेऊन यायचं, त्याला आवडेल तशी. का बरं? त्याने ठरवलं असतं मनामध्ये अशी बायको पाहिजे. अरे बायको करण्याकरिता जर तुला स्वप्न पाहावं लागतं तर परमात्म्याची प्राप्ती व्हावी याच्याकरिता देव भेटण्याचं स्वप्न नाही पाहावं लागायचं. देव काय रस्त्यावर पडलेला आहे, बाजारचा भाजीपाला आहे, तू गेला तरी पण तुला भेटला असं कसं भेटेल? तुझ्या मनात काही स्वप्न ते निर्माण व्हावं ना देव भेटण्याचं. घर बांधायचं म्हणलं तर प्लॅन तयार करावा लागतो, आर्किटेक्टला बोलावं लागतं, इंजिनियर बोलावा लागतो, कॉन्ट्रॅक्टर एखादा शोधून आणावं लागतो, मग सगळं त्यांच्या ताब्यात द्यावं लागतं. मग ते आपल्याला सांगाडा तयार करून देतात, घर तयार करून देतात. साधं घर बांधायचं म्हणलं तर प्लॅन करावा लागतो. मग पांडुरंगाची भेट घ्यायची असली तर प्लॅन करावा लागायचं नाही का? प्रपंच जर नेटानं मनुष्य करतो, प्रपंच करण्याकरिता जर त्याला खपावं लागतं रात्रंदिवस, तर परमात्म्याची प्राप्ती करण्याकरिता खपावं लागणार नाही. महत्वाची गोष्ट आहे. त्याला कष्ट घेतल्याशिवाय परमात्मा भेटेल कसा? म्हणून परमात्म्याच्या भेटीकरिता कष्ट आहेत, मला सायास आहे. तुकोबऱ्यांसारखे महापुरुष म्हणतात, याजसाठी केला अट्टहास, शेवटचा दिवस सगुण व्हावा. मोक्ष शेवटचा दिवस म्हणजे मृत्यूचा नाही, दशक्रियेचा नाही, श्राद्धाचा नाही. ज्या दिवशी जीवपणा संपतो त्या दिवशी शेवटचा दिवस आहे, तो त्यांनी गोड व्हावा. महत्वाची गोष्ट आहे. तुकोबराय म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास. अट्टहास शब्द कळतो का? अट्टहास म्हणजे फार कष्ट घ्यावे लागले याच्याकरिता. आता तुकाराम महाराजांचा परमार्थ काय असं लहान सहान होता का आपल्यासारखा? आपला परमार्थ तुका इथं समजा तिकोलमध्ये एक तराजू लावला आणि तराजूच्या एका पारड्यामध्ये तुकाराम महाराजांचा परमार्थ ठेवला आणि आपला परमार्थ एका पारड्यात ठेवला. काय होईल? तुम्ही हसलत म्हणजे तुम्हाला कळालं मला काय सांगायचं ते. अहो कुठे त्यांची आपली बरोबरी. आमचे बाबा म्हणत असतात, दर्या में खसखस, दर्या म्हणजे समुद्र, खसखस म्हणजे खसखशीचा दाना. अरे त्यांच्या परमार्थ समोर आपला परमार्थ खसखशीच्या दाण्यासारखा आहे, कुठं मांडायचा? मग ज्यांनी समुद्रासारखा परमार्थ केला ते म्हणतात अट्टहास करावा लागला. आपण काय करतो? आपण भाकरी खातो, आपण गप्पा मारतो, आपण लोकांच्या काड्या करतो, आपण खलबत्ती कुटायचं का? गळ्यातच खलबत्ती असतात, काय कुटायचं, दिवसभर कुटीत राहायचं. देवाचं नाव नाही, देवाचं गाव नाही, फक्त त्यांनी नावाला हरिभक्तीपर्यंत त्यांनी माळा भल्या मोठ्या मोठ्या फेकून मारले तर कान फुटल्या करायचा, असल्या माळा घालायच्या, गप्पा तर त्या लोकांच्याच मारीत राहायचा. त्याचा काय उपयोग आहे म्हणायचा? अशाने देव भेटत असतो काय? अशाने देव भेटत नाही. देवाच्या भेटीचे लक्षणच काही वेगळे असतात. त्याला दुसरं आवडत नाही, काही रुचत नाही, काही पचत नाही, काही पाहवत नाही, काही बोलवत नाही. त्याला जेवण त्यांनी खावत नाही, त्याला झोप येत नाही. रात्रंदिवसी तळमळत मारा झुरोनी पांढरा हो पाहि आता येई पंढरीनाथा भेटलाय. कधी तरी भगवान भेटशील, कधी कृपा करीसिने मज दिनाचे धावणे. देवा तुला पाहावंसं वाटतंय रे, देवा तुझ्याबरोबर बोलावंसं वाटतंय, असं वाटतं तू प्रत्यक्ष प्रकट व्हावं. तुकोबराने स्वप्न पाहिले, मग प्रमाण आपण पाहिलं नको, ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तो देव आहे करी. बघा स्वप्न काय पाहिलं. देव म्हणलं आलो, मग काय कराल तुम्ही? ते म्हणले पाहिन श्रीमुख हे देनालिंगन. स्वप्न पाहिलंय, देव आला रे, आलं की काय करेल? त्याचं मुख पाहिन. अजून काय कराल? त्याला आलिंगन देईन, देनालिंगन. अजून काय कराल? जीवे निंबलवून उतरीन. निंबलवून उतरणं म्हणजे एखादा जर घरातला सदस्य फार 7-8 महिने गावाला गेला, घरी आला की लगेच आई घाई त्यांनी पाण्याचा तांबे आणते, तुकडा आणते, त्याच्यावर असं वळून टाकते. हे वळून टाकणे याला निंबलवून करणं म्हणतात. लोकांना माहित नाही काय म्हणतात आणि का करतात ते माहित नाही, पण त्याला निंबलवून म्हणतात हे लक्षात ठेवा. असं निंबलवून उतरावं लागतं. तुकोबराय म्हणतात, तुला पाहिलं ना देवा, माझा जीव तुझ्यावर वळून टाकीन, जीवे निंबलवून उतरीन. अजून काय कराल? पुसता सांगीन हित गुजमात बैसून एकांत सुख गोष्टी तू येशील ना देवा. तुला एका उंच असणाऱ्या आसनावर बसवीन, तुझ्या पायाजवळ त्यांनी बसून राहीन, तुझ्या मुखकमलाकडे त्यांनी पाहीन आणि पाहून त्यांनी म्हणत, तू जर मला विचारलंस ना बाळा कसा आहेस, तर माझं सुख दुःख मी तुला सांगेन. देवा सांगो, देवा सांगो, सुख दुःख देवा सांगो. देवाच्या समोर सांगितलं पाहिजे. खरं सांगू का महाराज, कोणासमोर सांगितलं की लोक फार भामटे असतात. तो आपल्या पोटातलं जर त्यांनी चांगलं वाईट लोकांना सांगितलं, लोक असे असतात. तुमचं जर दुःख लोकांना सांगितलं की रडून रडून ऐकतात महाराज. तुमची पाठ फिरले की हसून हसून लोकांना सांगतात. अशी त्यांनी लोक असतात. म्हणून त्यांनी आपण जर सांगायचं ठरलं कोणासमोर, तर लोकांसमोर काय सांगतात? तुमचं जीवन सांगायचं असतं तर भगवंताच्या समोर सांगा. 2 फायदे होतील. सगळ्यांच्या हिताचं सांगतोय. 2 फायदे होतील. एक फायदा सांगितल्याने, देवासमोर सांगितल्याने तुमचं मन मोकळं होईल, पहिला फायदा. आणि दुसरा फायदा सांगतो, निदान देव तुमच्या संकटातून तुम्हाला बाजूला तरी करेल. हे भामटे काय बाजूला करतील? ते तुमचं ऐकतील आणि तुमची खिली उडवतील. म्हणून देवासमोर त्यांनी सांगावं. का? माझ्या या 2 मिनिटाच्या बोलण्यानं एखाद्या माणसाला जर देवाबरोबर बोलायची सवय लागली तर माझं कीर्तन सार्थकी लागेल ना महाराज. फार महत्वाचं म्हणून तुम्ही सवय लावून घ्या देवाबरोबर बोलण्याची.
काय सासुरास असेल देवाला सांगा. हे जीवनमुक्त झालेले महापुरुष त्याच्याकरिता मुक्तीचा मुद्दा मांडला. बरं, जीवनमुक्त झालेले आहेत, प्रमाण पण दिलं, काम नाही झालो पाहिजे रिकामा. हे रिकामे झालेले आहेत, त्यांना मोक्ष प्राप्त झालेला आहे. मोक्ष शब्दाचा अर्थ होतो कारण सहवर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, याला मोक्ष असं म्हणतात. हे लोकांना कळत नाही. अजून सोपं सांगतो, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती याला मोक्ष असं म्हणतात. म्हणजे त्याला आत्यंतिक दुःख, त्यांचं कायमस्वरूपीचं दुःख जन्म मरणाचं गेलेलं आहे आणि त्यांना त्यांनी मला सुखाची प्राप्ती, परमानंद सुख प्राप्त झालेलं आहे. आणि ते फार सुखी झालेले महापुरुष, काहीच काम नाही म्हणून त्यांनी महाराज भगवंताच्या सगुण दर्शनाकरिता कासावीस आहेत. देव तो आला पाहिजे, स्वप्न पाहिले, तो आल्यावर मी काय काय करीन, महत्वाची गोष्ट आहे. आणि मग साधना करू लागले तरी पण येत नाही महाराज. मग काय करावं, म्हणजे त्यांनी महाराज युगानुयुग साधना केली. आणि युग कमी पडले, कल्पची कल्प साधना केली. कल्प म्हणजे काही सामान्य गोष्ट नाही. 4 युगाची म्हणून एक चतुर्युगी होते, त्याला एक महायुग म्हणतात. अशा 71 चतुर्युग्या झाल्या की एक मन्वंतर होतं. अशी 14 मन्वंतर झाले की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो, त्याला अर्धपरार्ध म्हणतात. आणि तेवढाच कालावधीची रात्र गेली की मग एक कल्प होत असतो. म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि रात्र, त्याला कल्प असं म्हणतात. आणि एवढे कल्पची कल्प ज्यांनी साधना केली ते भगवंताच्या प्राप्तीकरिता व्याकुळ झाले, सुखी झालेले आहेत. पण देवाची वाट पाहत आहेत आणि देव अजून येत नाही म्हणून फार कासावीस झालेले आहेत. फार दुःख मनात वाटायला लागलेलं आहे की देव भेटत नाही. देव आता दुःख कशाचं आहे, संसाराचं नाही. संसाराच्या प्राप्तीकरिता कासावीस होणारे कनिष्ठ लोक असतात. बायको मिळाली पाहिजे, मुलगा झाला पाहिजे, घर बांधून झालं पाहिजे, प्रॉपर्टी मिळाली पाहिजे, बँक बॅलन्स चांगला झाला पाहिजे, पद प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. हे सगळं त्यांनी मनामध्ये अपेक्षित ठेवून जगणारे जे लोक आहेत ते कनिष्ठ आहेत महाराज. हा महत्वाचा विचार. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत की ज्यांना त्यांनी महाराज मोक्ष मिळाला पाहिजे, ज्यांना त्यांनी स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, आम्ही मुक्त झालं पाहिजे, अशी जी भावना आहे ते मध्यम आहेत. त्याला मध्यम म्हणतो. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे ना महाराज. काय श्रेष्ठ आहे, मला परमात्म्याचा सगुण साक्षात्कार झाला पाहिजे. जसा ज्ञानोबरांना भेटण्याकरिता आला तसा मला भेटायला आला पाहिजे. जसा तुकोबरांना भेटला तसा मला भेटला पाहिजे. जसा सावतोबांना भेटण्याकरिता त्यांच्या घरी गेला तसा मला भेटायला आला पाहिजे. जसा गोरोबा काकाने हात तोडून घेतल्यानंतर त्यांच्या घरी गाडगे मडके घडायला गेला तसा मला भेटण्याकरिता आला पाहिजे. नको देवा, काहीच काम करू नको, माझं कामाकरिता तुला बोलवित नाही, तुला पाहायचं रे डोळे भरून, याच्यापेक्षा दुसरं काहीच नको आहे. ही भावना ज्याच्या पोटात आहे तो फार उच्च आहे महाराज. त्याच्यासारखं कोण उच्च आहे जगामध्ये. आणि हे फक्त वारकरी संप्रदायातच पाहायला मिळतं महाराज. जगाच्या पाठीवर कुठेही फिरा, कुठे पाहायला मिळणार नाही. माझा संप्रदाय एवढा श्रेष्ठ आहे महाराज, हे लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणून भगवंताच्या भेटीची ओढ लागली आणि भगवान भेटत नाही, कासावीस अवस्था झाली. दुःख मनामध्ये त्यांनी वाटायला लागलं आणि रडायला लागले महाराज भगवंताच्या भेटीकरिता. वाटुले पाहता शिनले डोळले, दाविसी पावले कैव डोळा, तू माय माऊली कृपेची सावली, विठ्ठले पाहिली वास तुझी, अशी अवस्था झाली. महाराज म्हणतात माझ्या इंद्रियासी लागले भांडण, मनतील कान रसना झाली, करीती तळमळ हस्तपाद भाड, नेत्रासी दुकाळ पडिला थोर. सगळी प्रमाण पाहून घ्या. हे असुवे दाटली उभारो निभाहे, नामा वाट पाहे रात्रंदिन, भेटसी केधवा माझी आजीव लगा, ये गा पांडुरंगा माय बापा. हे पांडुरंगा माय बापा, मला कधी भेटायला येशील. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. ज्याच्या पोटात देवाच्या भेटीची ओढ आहे ना त्याला माझं बोलणं अमृतासारखं वाटत असेल. आणि ज्याला देवाशी काही घेणं देणं नाही महाराज, त्याला उगं वगैरे आल्यासारखं वाटेल. त्याला असं वाटतं काय बोल, कधी संपल, उचलून टाकल्यासारखं होतंय महाराज अशा लोकांना. ज्याला देवाशी काही घेणं देणं नाही ना त्याला असं वाटतं आता काय करावं, कधी 12 वाजतील, याची बडबड कधी थांबेल, अशी अवस्था त्यांच्या चित्ताची होती महाराज. तळमळ तळमळ. पण तरी सुद्धा ऐका, असल्या स्वभावाचे जरी कीर्तनात येऊन बसले ना तरी कीर्तन असं समर्थ आहे महाराज की त्यांची सुद्धा पाप घालवत आहे. त्याच्या कानात घुसलं ना महाराज बिगर कामाचं तरी पण पोटातलं पाप उपसून फेकायचं काम करतंय कीर्तन. हे कीर्तनाचं सामर्थ्य आहे महाराज. म्हणून खटनट यारे आणि शुद्ध होणे जारे. नुसते नट म्हणले असते तर जमलं असतं. खट कशाला म्हणले, अरे खटावाले फार असतात महाराज आणि ते खट सुद्धा शुद्ध होतात कीर्तनामध्ये. असं कीर्तनाचं सामर्थ्य आहे. म्हणून त्यांनी महाराज हे कीर्तन आहे. भगवंताच्या भेटीची ओढ निर्माण झाली आणि मग भगवंताला कळालं की माझ्या भेटीकरिता व्याकुळ झाले. पूर्वानुराग त्याला म्हणायचं. भगवान भेटण्याच्या आधीची उत्कंठा त्याला म्हणायचं पूर्वानुराग. पूर्वानुरागात रडतात महाराज भक्त. मग तो त्यांची अवस्था कोण भेटायला येतो मग त्याला मिलनानुराग म्हणतात. तेव्हाही रडतात, देव भेटला म्हणून रडतात. आणि तो भेटल्यानंतर त्याचा स्वभावच निघून जातो. मग विरहानुराग होतो, त्याच्यातही रडतात. म्हणजे रडणंच त्यांच्या कपाळात असतं, फक्त रडायचं. काय रडल्यानं त्यांनी होईल, अरे संसाराकरिता रडणं वेगळं आणि परमात्म्याकरिता रडणं वेगळं.
संसाराकरिता रडतात ना लोक, रात्रंदिवस देवाच्या समोर जाऊन रडतात. एक देवाच्या समोर जाऊन रडत होते भक्त, एक भाऊ उभा होता, तुम्हाला देवा बघा काय चांगले लोक आहेत तुझ्या समोर रडतात, देव मला जास्त सांगू नको. की माझ्या समोर जर रडत असले तरी ते माझ्या समोर उभे आहेत, फक्त माझ्याकरता रडत नाहीत, हे त्यांच्याकरता रडतात. त्यांना काहीतरी कमी पडलंय म्हणून ते रडतात. माझ्याकरता रडायला कोणी मोकळं नाही. संसाराकरता रडणं जे आहे ना ते पापाचं फल आहे, आणि भगवंताच्या प्राप्तीकरिता रडणं हे अनंत जन्मातल्या पुण्याचं फल आहे. अनंत जन्मातलं पुण्य उद्या आले तेव्हा भगवंताच्या प्राप्तीकरिता डोळ्यामध्ये अश्रू येतील, आणि असे रडू लागले देव भेटत नाही म्हणून. का तर दुःख झालं कोणाला, आणि जे कायमचे सुखी झालेले आहेत त्यांना दुःख झालंय. आपण आताच प्रमाण पाहिलं ना, लक्षण पाहिलं मोक्षाचं, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती ज्यांना झाली ते रडत आहेत. काय झालं म्हणून, दुःख झालं म्हणून. कशाचं दुःख, देव भेटत नाही याचं दुःख. ते देवानं जाणलं. आता काय करायचं, त्यांना भेटायला गेलं पाहिजे. मग त्या सगळ्या लोकांना त्यांनी महाराज भगवंतांना सांगितले, पहा मी येणार आहे, तुम्हाला भेटण्याकरिता नक्की येणार आहे. कुठे येणार आहे तेव्हा सांगितलं, सगळ्यांना अपॉइंटमेंट दिली महाराज. सगळ्यांना सांगितलं मी येणार आहे. द्वापारयुगाच्या शेवटी मी त्यांनी गोकुळात प्रगट होणार, तुम्ही सगळे तिथे या. तुम्हाला सगळ्यांना त्यांनी अशा पद्धतीने भेटेन. प्रत्येकानं विचार केला आता जायचं. सगळेच गोकुळामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाले महाराज. कोणी गोमाता झालं, ऋषीमुनी होते गोमातेच्या रूपानं प्रगट झाले. कोणी त्यांनी महाराज गोपाळ झालं, तपस्वी असणारे महापुरुष गोपाळांच्या रूपानं, स्वर्गातले देवता गोपाळांच्या रूपानं प्रगट झाले. वेदगर्भातल्या श्रुती त्यांनी महाराज गोपिकांच्या रूपानं प्रगट झाल्या. सगळे देवाची वाट पाहायला लागले. तिथली माती पावन आहे, वाट पाहत्या देवाची. ती माती सामान्य नाही, ती त्यांनी महाराज गोलोक धामातून प्रगट केलेली ब्रजभूमी आहे. 84 कोस ब्रजभूमी. आपण ब्रजभूमीला जातो ना महाराज, कायम काय मधुर आहे. तिथे आठवण आली तरी हृदय भरून येतं महाराज. आम्ही आता सुट्टी काढून 40 दिवस राहिलो होतो वृंदावनात, खरं सांगतो. तिथं चालूच आहे समुद्राच्या लाटांसारखं, सकाळी कीर्तन संध्याकाळी कीर्तन. याच्यातून वेळ काढून परिक्रमेला पण जाऊन आलो, नर्मदा परिक्रमा. खुशालकी नाही सांगायची, तुम्ही प्रेमाचे सापडलात म्हणून मला सांगावं असं वाटलं. नर्मदा परिक्रमा सुद्धा मधुर आहे मला. कधीतरी याच्यातून बाजूला व्हायचं शिकलं पाहिजे, नाही तर एकाएकी जर जायची बारी आली तर मग सुटणं अवघड होईल. पण अभ्यास केला पाहिजे याच्यातून सुटायचा. म्हणून त्यांनी महाराज ब्रजभूमी फार श्रेष्ठ आहे, अतिशय दिव्य आहे महाराज ब्रजभूमी. का सांगतो कशाकरिता, गोलोक धामातून आणलेली आहे. इथली नाही, पृथ्वीवरचा भाग नाही, गोलोक धामातला भाग आहे. माती वाट पाहते देव येण्याची. तिथं वाहणारी नदी वाहते ना ती यमुना, ती वाट पाहते. ती सूर्यनारायणांची कन्या आहे महाराज, कालिंदी. ती त्यांनी महाराज यमाची सख्खी बहीण यमी. ती त्यांनी उद्विग्न झाली, तिच्याशी कोणी लग्न करीत नव्हतं. देवाला म्हणजे माझ्याशी लग्न कर, तुम्हाला मी तयार आहे. द्वापार युगात उद्विग्न होऊन हिमशिखरावर जाऊन तपश्चर्या करायला बसली यमी. तिच्या देहापासून नदी तयार झाली, तिचं नाव आहे यमुना. ती वाट पाहते देव कधी, म्हणजे पाणी वाट पाहत आहे. तिथं डोंगर वाट पाहतोय महाराज गोवर्धन. त्रेतायुगामध्ये राम सेतू बांधण्याकरिता त्यांनी महाराज वानरांनी मोठे मोठे डोंगर आणले. हनुमंतरांनी पर्वतच उचलला, उचलून घेऊन जातो. ते दुसरा वानर समोर म्हणला राहू द्या, सेतू तयार झालाय. तो पर्वत तिथंच ठेवला. पर्वताला वाचा फुटली, म्हणला अरे देवाच्या कामाला चाललो होतो आणि मला मध्येच ठेवून दिलं, मग माझी जागा काय वाईट होती का, मला जाणून सोडलंस. तो पर्वत व्याकुळ झाला. मग त्याला सांत्वना केली हनुमंतरायांनी, म्हणे हे बघ चिंता करू नकोस, हे त्रेतायुग आहे. या त्रेतायुगामध्ये राम कार्याकरिता मी तुला उचललेला आहे, मी तुला वचन देतो. याच्या पुढचं जे युग आहे ते द्वापार युग येणार आहे. त्या द्वापार युगामध्ये माझा भगवान प्रत्यक्ष प्रगट होईल, रामच स्वतः प्रगट होईल. आणि जसं या त्रेतायुगामध्ये मी तुला उचललंय, असं त्यांनी महाराज द्वापार युगामध्ये माझा भगवान तुला उचलून घेईन. वाट बघ, तो डोंगर वाट पाहतोय. त्याचं नाव आहे गोवर्धन. महत्वाची गोष्ट, गोवर्धन भगवंताची वाट पाहतोय. काय तुम्हाला काय कळालं माहिती आहे, सांगू का मी? ज्याला संतांनी उचलून घेतलं ना, त्याला उचलण्याकरिता देव स्वतः येत असतो महाराज. खरं ज्याला श्रीगुरु जीवनामध्ये प्राप्त झाले, समर्थ श्रीगुरु जर जीवनामध्ये आले ना महाराज, त्यांनी मस्तकावर हात फिरून सांगितलं ना, बाळा चिंता करू नकोस, तुला देवाची भेट होईल. की देवाची काय मजाल आहे महाराज त्यांचा शब्द मोडायची. म्हणून देवाला सुद्धा यावं लागतं. आता तुम्ही आपापल्या श्रीगुरूंचं स्मरण करा सगळ्यांनी. त्यांच्यासारखे समर्थ जगात कोण आहेत महाराज? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु बिन देव नाही तुझा. म्हणून संत हे गुरु आहेत, त्यांनी आपल्याला उचलून घेतलंय, म्हणून देव आपल्याला उचलून घेण्याकरिता येतो. हे सामर्थ्य मला सांगायचंय, लक्षपूर्वक आहे का? म्हणून अशा पद्धतीनं परमात्मा तुला त्यांनी भेटण्याकरिता येईल. डोंगर वाट पाहतो, डोंगर सगळे वाट पाहतात देव यावा म्हणून. आता एवढे वाट पाहतात, मग गेलं पाहिजे की नाही? मग निमित्त केलं देवानं. काय निमित्त केलं? पृथ्वीवर पापाचा भार झाला, कंसासारखे, जरासंधासारखे, दुर्योधनासारखे, दुःशासनासारखे जन्माला आले. मग त्यांनी महाराज पृथ्वीनं त्यांनी गारणं ब्रह्मदेवाकडे केलं, भगवंतानं ऐकलं, आकाशवाणी झाली.
देवकीच्या गर्भाईल भगवान देवकी कंसाची चुलत बहीण आहे. ती त्याने महाराज उपवर झाली. तिचा विवाह कोणाबरोबर करायचा म्हणून वसुदेवाला बोलावलं. माझ्या बहिणीशी लग्न करतो म्हणणं. माझे पहिले 6 लग्न झालेले आहेत. आता मला लग्न करायची इच्छा नाही. तलवारच हातात घेतली. मुडकं सोडी मला लग्न करतो का नाही. आता काय करावं. वसुदेवजी म्हणले बाबा याच्या हातानं मरून 6 बायकाचा वनवास करण्यापेक्षा 7वं लग्न केलेलं चांगलं म्हणून बळच लग्न केलं महाराज 7वं. मग 7वं लग्न झालं. लग्नात वरात मिरू लागला. तिथं आकाशवाणी तुला मारण्याकरिता 8वा जन्माला येईल. दोघांना बंदीखान्यात टाकलं. 6 जन्माला आले. 6चे 6 मारले. 7वा गर्भ योगमायेनं पळवला. बलराम प्रगट झाला. अष्टम गर्भरूपानं परमात्मा प्रगट. तुम्हाला फार वेगळं झालं सगळं नाही का. ते चरित्र ते उच्चारे विस्तारावे असं नाही सांगितलेलं. पण गोकुळातलं चरित्र मला सांगायचं ना. मला लवकरात लवकर गोकुळात जायचं. मी पूर्वपटिका माझी मांडून झाली. अभंगात त्यांनी प्रवेश करण्याचा मुद्दा माझा तयार झालेला आहे. आता मला अभंगात जायचं. लक्षपूर्वक ऐका. मग मला गोकुळात नेऊन पोहोचवायचं देवाला. भगवान त्यांनी अष्टम गर्भरूपाने त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला. चतुर्भुज 8 वर्षाची मूर्ती त्यांनी घेऊन आला. वसुदेव देवकीनं पाहिलं. नमस्कार केला. कसा काय तो देव आलास. मागच्या जन्माची आठवण करून दिली. मग सांगितलं मी जरी आलेलो आहे तरी आता मी थांबणार नाही. मग मला जायचंय. कुठे जायचंय मग सांगायला लागले मला. नंदाच्या घराला सगळं उत्तर नाही घ्यायचं वय ना. आमची फळावरची पद्धत आहे. मग ते नवीन समजा जर ठिकाणी गेलो की मग त्याला घोटाळा होता. हे नवीन कशाचे महाराज हे पिकलेले आहेत. पक्व झालेले फळ समजदार असते महाराज. महत्वाची गोष्ट असं खरं सांगू का. ज्या वेळेला कीर्तनामध्ये ही मंडळी समजदार असते ना तेव्हा कीर्तनात जास्त रंग येतो. खरं सांगतो. शून्य मंडळी असते ना त्यांना कळतं हा कीर्तनकार काय सांगतोय. त्याचं वक्तृ तात्पर्य त्यांना कळतं. त्याचा वेग कळतो. त्याचा आवेग कळतो. त्याचा आवेश कळतो. त्याला काय सांगायचं आपण कुठं काय केलं पाहिजे हे त्यांना बरोबर कळतं. आणि मग त्यावेळेला कीर्तन रंगात त्याच्याकरिता टाळकरी काही कमी नसतात. कीर्तनकाराच्या योग्यतेच्या असतात. त्यांचा तेवढाच अधिकार असतो. मग ते सुद्धा जिथं प्रमाण द्यायचं तिथंच दिलं पाहिजे. उगा कानात हे प्रमाण असे काही प्रमाण देतात महाराज. बोलायला सवडच देत नाही. नुसतं प्रमाण देत राहायचं. मग त्यानं बोलायचं किती खरं सांगा तुम्ही मला. प्रमाण जरी असलं पाहिजे पण संयुक्तिक प्रमाण असलं पाहिजे. शुद्ध असणारं निर्मळ असणारं प्रमाण असलं पाहिजे. नाही तर कीर्तनकारांना गोत्यात आणणारे प्रमाण असतं. आता कसं सोडू असा प्रश्न. मग तो त्यांनी विचारात करतो. मग तो बिचारा कोणाचा अपमान नाही करायचा म्हणून वाकडं तिकडं करून सोडवतो. त्याला नाईलाज असतो त्याचा. असू द्या. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मला गोकुळाला घेऊन जा असं त्यांनी सांगितलं. मोठा देवा कसं न्यायचं. भगवान लहान झाला. देवकीनं मांडीवर घेतला. स्तनपान करायला लागली. तिला आठवलं कंस जर धावत आला मग काय करायचं. सोडा मिठी टोपली जवळ आली. देवाला टोपलीत घातलं. त्याच्यानंतर त्यांनी मला टोपली डोक्यावर घेतली. रस्त्याने चालू लागले. धो पाऊस पडू लागला. यमुनेला पूर आला. पुरात प्रवेश केला. नाका तोंडात पाणी जाणार भगवंतानं ओळखलं. चरण स्पर्श केला. यमुना तो भंगली. पलीकडच्या काठाला गेली. यशोदाराणीच्या समोर कन्या प्रगट झाली होती. आपला पुत्र तिथे ठेवला. कन्या बरोबर घेतली. कारागृहात आले. कन्येनं आकांत केला. कंस धावत आला. तिला मारण्याचा प्रयत्न करू लागला. हातातून निसटली. त्याला सांगितलं किम माया हातो मंदा. मला काय मारतोस मूर्खा. तुला मारणार माझ्या आधी जन्माला आला. कंस भयभीत झाला. इकडे त्यांनी परमात्मा प्रगट झाल्याची बातमी नंदराजाला त्यांनी कळाली. सुनंदा नावाची गौर नंदराजाची बहीण आहे. त्याला 2 बहिणी आहेत नंदा आणि सुनंदा. सुनंदा यशोदेची सेवा करण्याकरिता आली. ती यशोदा म्हातारपणाला लेकरू होणार होतं. वय बरंच झालं होतं आणि संतती नव्हती. साधू संत घरी आले होते. त्यांची सेवा झाली होती. चांगलं भजन झालं होतं. भजनानंतर भोजन झालं होतं. आणि ते जाण्याकरिता निघा आपण पाया पडतो तशी पाया पडायला गेले. आणि यशोदेला आशीर्वाद दिला. पुत्रवती भव. नंदराज त्यांनी उभे होते. 58 वर्षाचं वय होतं नंदराजाचं. किती कलियुगातलं नाही द्वापारयुगातलं. द्वापारयुगात जास्त आयुष्य होतं मला. मग त्याने म्हणले माझ्या पत्नीला पुत्रवती भाऊ आशीर्वाद दिला. आता म्हातारपणाला ते म्हणजे आमचा शब्द खोटा व्हायचा नाही. तुला निश्चित पुत्र प्राप्त होईल. आणि खरोखर असं झालं. गर्भवती झाली. सर्वांना आनंद झाला. काय करावं लागेल म्हणले. आधी साधना सांगितली. म्हणे निर्जला एकादशीचं व्रत करा सगळ्या गावातल्या लोकांनी. लहान लेकरांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांनी निर्जला एकादशी धरली 15 दिवसाची.
मग सगळ्यांनाच त्यांना भाव निर्माण झाला, राजाला मुलगा व्हावा, राजाला मुलगा व्हावा. आणि खरोखर त्यांनी महाराज पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. नंदराजाने आपला पुत्र आणून वसुदेवानं आपला पुत्र आणून ठेवला. सुनंदीला कळालं, नंदराजाला सांगायला गेली, जन्मभर गोमातेची सेवा केली म्हणून गोपाळ प्रत्यक्ष घरी प्रगट झाला. गोमाता फार महत्वाची आहे, आपण तिला त्यांनी मला सांभाळलं पाहिजे, प्रेम दिलं पाहिजे. लोक जर्शी गोष्टांना सांभाळतात, सांभाळा, तुमच्या पोटाचा धंदा आहे, पण त्याच्याबरोबर एक गावरान त्यांनी गाय आपल्या घरामध्ये असावी आणि ती फार गरजेची महत्वाची आहे. आता तिच्या आध्यात्मिक कारण जर मी सांगितले म्हणजे गाव विश्वस्य माता राहा असं म्हणलं, किंवा गाय त्यांनी गायत्री आहे, तिच्या सर्व देवमयी आहे असं सांगितलं, लोकांना पटत नाही. मग ते वैज्ञानिक फायदे सांगितले, मग लोक खुश होतात. म्हणून त्यांनी मला ती सगळ्या अंगाने गुणकारी आहे, तिची सेवा केली. नंदराजानं म्हणून परमात्मा प्रत्यक्ष अशा पद्धतीने प्रगट झाला. सगळ्या गावाला आनंद झाला, सगळ्या गावात बातमी पसरली, गवळण सांगे, गवळणीला पुत्र झाला, यशोदेला. सर्वजण त्यांनी आनंद विभोर होऊन खेळणा पाणा सुंठवडा वस्त्र आभूषण हे सगळं घेऊन त्यांनी भगवंताला पाहण्याकरिता आले. अख्खं गाव आनंद विभोर झालं. महाराज तुम्ही ऐकतात ना सर्वजण, एखाद्या घरात जर लेकरू झालं तर फार आई बापाला आनंद होतो, त्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला तर परिवाराला आनंद होतो, त्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला भाऊबंद जर चांगले असते तर भाऊबंदांना आनंद होतो, त्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला तर सोयऱ्या धाराला, अख्ख्या गावाला कसं काय आनंद होईल. एखाद्याच्या घरी लेकरू झालं, सगळ्या गावाला आनंद झाला. आनंद होण्याचं कारणच एवढं आहे की सगळ्या गावाला वाटत होतं नंदराजाला मुलगा व्हावा. आणि फक्त वाटत होतं असं नाही, सगळ्यांनी साधना केली होती. निर्जला एकादशी सगळ्यांनी धरली होती वर्षभर. आणि तेव्हा त्यांनी प्रत्येकाच्या मनात भाव होता, माझी हाक देवाने ऐकली आणि देव त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला. या कारणाकरिता सगळे आनंदी झाले. सगळेजण भगवंताला पाहण्याकरिता त्यांनी आले. भगवंताला पाळण्यात घातलेला आहे. सर्वजण त्यांनी महाराज बारी लावून पाहतायत. गोपिका त्यांनी हेल घालण्याकरिता यायला लागल्या. हेल कळतं ना तुम्हाला, बैलगाडीमध्ये पेंढ्यारीत रचायच्या एकावर एक, मग चांगल्या आवडून बांधायच्या, त्याला हेल म्हणतात ना. नाही हेल आता ते हेलच नाही राहिले, खरं सांगतो, प्यायलाच पाण्यात हेल कुठून घालते. हेल म्हणजे त्यांनी डोक्यावर घागर घ्यायची, ज्याच्या घरी मुलगा झाला त्याच्या दारात जाऊन ते पाणी ओतायचं. असं त्यांनी किती दिवस करायचं, बरेच दिवस, काही 5 दिवस, काही 12 दिवस, काही 1.25 महिना सुद्धा करतात. अशा पद्धतीने हेल घालणं. म्हणून दासीजांनी हेल घाली. म्हणून हेल घालण्याकरिता गोष्टी गायला लागल्या. सर्वजण भगवंताला पाहू लागले, देव पाळण्यात आहे. आणि आता त्यांनी महाराज ज्याची वाट पाहत होते, ज्याच्याकरिता कासावीस झाले होते, ज्याच्याकरिता व्याकुळ झाले होते, पूर्वानुरागामध्ये त्यांनी महाराज जाऊन अतिशय दुःखी झाले होते, ते सगळेची सगळे जीवनमुक्त झालेले त्यांनी महापुरुष आणि भगवान भेटत नाही म्हणून दुःख पोटात घेऊन त्यांनी राहत होते. त्यांना परमात्म्याचं दर्शन झालं आणि त्या भगवंताचं श्रीमुख पाहिल्याबरोबर काय झालं असेल महाराज वर्णन करू. दुःखाची निवृत्ती कशाने झाली. पाहता श्रीमुख गोविंदाचे भगवंताला पाळण्यात घातलं, त्याचं मुखारविंद त्यांनी पाहिलं आणि पोटातलं सगळं दुःख गेलं. कोणतं दुःख होतं, देव भेटत नाही याचं दुःख होतं, देव येत नाही याचं दुःख होतं. म्हणून असं जे दुःख आहे ते दुःख त्यांनी निवृत्त झालं. नाहीतर त्यांनी जन्म मरणाचं दुःख तर आधीच संपलं होतं. सगळ्यात मोठं दुःखाला कारण जर कोण असेल, शास्त्राला जर विचारलं तर दुःखाला कारण आहे, संसार दुःखाला कारण हे शरीर आहे. शरीराला कारण कोण, या शरीराला कारण आहे धर्माधर्म म्हणजे पाप आणि पुण्य.
पाप पुण्याला कारण कोण? पाप पुण्याला कारण रागद्वेष. रागद्वेषाला कारण कोण? त्याला अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण कोण? भेद ज्ञान. आणि भेद ज्ञानाला कारण कोण? अज्ञान. अज्ञान हे त्यांनी कारण आहे. म्हणून सगळ्या दुःखाचं एकमेव कारण जर काय असेल तर अज्ञान. सगळी शृंखला अज्ञानाजवळ थांबते. मग त्यांनी मोक्ष प्राप्त करून घेतलेला आहे म्हणजे त्यांचं काय गेलेलं आहे? अज्ञान गेलेलं आहे. म्हणजे मूल त्यांनी दुःख कायमस्वरूपीचं निघून गेलेलं आहे. मग हे दुःख कशाचं आहे आता हे कळायला पाहिजे ना, उलगडून त्यांनी कळायला पाहिजे म्हणून सांगतो. पण आधीचं दुःख जे आहे ते जन्म मरणाचं दुःख आहे, ते संपूर्णच गेलं होतं. अज्ञान संपलं, दुःखही संपलं. मग काय आता कशाचं दुःख आहे? आता दुःख भगवान भेटत नाही याचं दुःख आहे. भगवंताच्या भेटीकरिता व्याकुळता निर्माण झालेली आहे, ते दुःख झालं होतं. ते दुःख भगवंताला पाहिल्याबरोबर निघूनच गेलं महाराज. मग काय झालं? दुःख तर निघून गेलंच. आधीच त्यांनी सुखी झाले होते. अत्यंत दुःखाची निवृत्ती परमानंद सुखाची प्राप्ती आधीच झाली होती. ते सुखी झालेले जे लोक आहेत ना, त्या सुखी झालेल्या लोकांना भगवंताचं मुख पाहून त्यांनी सुखालाही सुख व्हावं अशी अवस्था झाली. पाहता श्रीमुख गोविंदाचे दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख. हे डबल म्हणण्याचं कारण हेच आहे बरं, सुखालाही सुख झालं म्हणजे जीवनमुक्तांनाही सुख प्राप्त झालं. आणि कशामुळे झालं असेल? पाहता श्रीमुख गोविंदाचे, गोविंदाचं श्रीमुख पाहिलं आणि अशी अवस्था सर्वांना प्राप्त झाली. सगळे आनंद विभोर झाले, नाचायलाच लागले महाराज बेभान होऊन. सर्वजण त्यांनी महाराज भगवंताचं स्वागत करू लागले. देवालाही पाळण्यात घातलं होतं. भगवंताला पाहण्याकरिता सगळेजण येऊ लागले. देवाला पाहतात भगवंतानं सर्वांना त्यांनी महाराज विधवून घेतलं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी, बुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. भाट मागद सूत बंदीजन हे सगळे बोलावले आणि सगळे त्यांनी महाराज भगवंताची कीर्ती गाऊ लागले. अशा पद्धतीने गाणी गाऊ लागले. आनंद विभोर सर्वजण झाले. अशा या दिव्य छंदामध्ये भगवंतानं सर्वांना वेधून घेतलं. तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे, या गोविंदानं सर्वांना वेधून घेतलेला आहे. पण सर्वजण वेधले गेलेले आहेत. सगळ्याच लोकांना आनंद झाला. असं दिवसभर भगवंताला पाहावंसं वाटायला लागलं. देव झाला. 4 दरवाजे नंद भवनाला होते. त्याला चतुष्शाल भवन, ज्या घराला 4 दरवाजे असतात ना त्याला चतुष्शाल भवन असं त्यांनी म्हणतात. ते अतिशय पवित्र घर मानलं जातं. त्याच्यात देवतांचं वास्तव्य असतं. म्हणून त्यांनी पूर्व दिशेने बारी लागले होते. देव पाहिला आणि मग पश्चिम दिशेने बाहेर पडले. मग आता काय करायचं, पण राहवलंच नाही म्हणून परत त्यांनी उत्तर दरवाजातून घुसले. दिवसभर असाच कार्यक्रम होता. या दरवाजातून घुसायचं, देवाला पाहायचं, त्या दरवाजातून बाहेर जायचं. परत त्यांनी मन भरलं नाही, परत दुसऱ्या दरवाजातून आत जायचं. देवाला किती पाहावं आता, दृष्टी पुढे आयसाचे तूर आहे, जो मी तुझं आहे पांडुरंगा. त्याला पाहिल्यानंच त्यांनी समाधान वाटतं. मला दुसरं कशातच समाधान नाही. हे जगत के रंग क्या देखो, तेरा दीदार काफी है. जगत के रंग क्या देखो, काय लोक देतील हो महाराज. फार बुवा म्हणतील, बाबा म्हणतील, महाराज म्हणतील, शास्त्री म्हणतील, पंडित म्हणतील, आचार्य म्हणतील. जवळ पोट भरत नाही तोवर म्हणतील. एकदा भरलं का वर नेतील, अंगावरून सोडून देतील. मग हाडकं मोजायला सुद्धा येत नाही ते लोक. हा महत्वाचा विचार आहे. अशी लोकांची अवस्था आहे. काय जगाचे रंग पाहावेत, भगवंताला पाहावं. तोच त्यांनी पाहण्यासारखा, तोच अभ्यासण्यासारखा, तोच अनुभवण्यासारखा, तोच प्राप्त करून घेण्यासारखा. जगात दुसरं काहीच प्राप्त करून घेण्यासारखं नाही. त्यांना देव प्राप्त झाला, सुखी झाले माणसं. आता काहीच मिळवायचं शिल्लक, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, अशी कृतकृत्य अवस्था निर्माण झाली. आता इच्छा केली भगवंताच्या भेटीची प्राप्त झाली. यांना आनंद झाला इथपर्यंत ठीक आहे. हे सगळे सुखी झाले इथपर्यंत ठीक आहे. पण कंसाला मात्र दुःख झालं. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. दुष्ट आहे कंस, त्याला चळकाप सुटला. मग त्याने काय केलं, भगवंताला मारण्याकरिता प्रयत्न सुरू केले, षडयंत्र सुरू केले. कंस म्हणजे अहंकार आहे महाराज. आणि देवाचं अहंकाराचं जमत नाही. एक तर देव राहतो, नाहीतर अहंकार राहतो. जब मैं था तब हरी नाही. मैं म्हणजे अहंकार. जोपर्यंत मी असतो ना आपल्या ठिकाणी तोपर्यंत तो देव झालेला नसतो. परत एकदा ऐका, जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नहीं. हरी जर आला मी राहत नाही. प्रेम की गली अति साखरी है, ज्यामे 2 सम आहे. जशी एका म्यानात 2 तलवारी राहत नाहीत, तसा मीपणा म्हणजे अहंकार आणि देवत्व एका जागेवर राहत नाही महाराज. देवत्व ज्याच्या ठिकाणी आलं समजायचं सगळा अहंकार गेला, अभिमान गेला. तुका म्हणे देव झाला. तो वाकूनच राहतो सगळ्यांच्या समोर, सगळ्यांच्याच पाया पडतो. त्याने महाराज सगळ्यांना त्यांनी भूत जात बंधुनी अशी त्याची अवस्था झालेली असते. जे जे भेटे भूत ते म्हणजे भगवंत. हा भक्तियोग निश्चितच हीच त्याची भक्ती आहे महाराज. नम्रता त्याच्या पोटात आलेली असते. का फळल्या तरुची शाखा,
सहजे भूमीशी उतरे देखा तैसे जीव मात्र आशेखा कालावधी जे ज्ञानोबर आहे म्हणतात. पण सर्वांच्या समोर त्यांनी वागतो का अभिमान गेलेला असतो आणि देव झालेला असतो. की देवत्व त्याच्या पोटात उतरले असता हा दिव्य असणारा भाव आहे. पण अशा स्थितीत गेले पण कंस मात्र तसा नव्हता. कंस त्यांनी मोठा बलदंड आहे, अहंकार आहे, त्याला सहन झालं नाही देव आल्याचं. त्याने देवाला मारण्याकरिता प्रयत्न सुरू केले. त्यानं पुतना बाईला पाठवलं. सगळ्यांच्या ओळखीची आहे ही पुतना महाराज, सगळ्यांच्याच परिचयाची. दर काल्याच्या कीर्तनाने येतेच महाराज ती आणि गावगाव फिरत राहतो महाराज सारखी. प्रत्येक काल त्याला जावंच लागतं. जर नाही गेली काल्याच्या कीर्तनात तर काल्याचे कीर्तनच पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. ती येतेच. तिचं नाव आहे अविद्या, अविद्या रूपी पुतना आहे. ती त्यांनी भगवंताला मारण्याकरिता निघाली. अरे अविद्याच अशी आहे की जी भगवंताला झाकते. विश्वव्यापी माया तिने झाकुळली छाया, सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी. ही अविद्येचीच चाल आहे महाराज सगळी. ती झाकून टाकायचं काम करते. आणि सगळीकडे परमात्माच परमात्मा आहे पण आपल्याला दिसत नाही. त्याचं कारण ही अविद्याच आहे महाराज. या जगतामध्ये प्रभाकरात असं म्हणलंय, वृत्ती प्रभाकरात, हे अस्ति भाती प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लखित ही आत्मस्वरूप निज होय तात्काल निहाल. अस्ति भाती आणि प्रिय हे परमात्म्याचे अंश आहेत आणि नाम आणि रूप हे मायेचे अंश आहेत, प्रकृतीचे अविद्येचे अंश आहेत महाराज. पण ती नाम आणि रूपाने त्यांनी सगळ्या परमात्मा स्वरूपाला झाकून टाकते. पण केव्हा झाकते? जोपर्यंत परमात्मा सामान्य असतो तोपर्यंत त्याला झाकते. तो परमात्मा जवळ विशेष रूपाने प्रगट होतो ना मग ती त्याला झाकू शकत नाही. विशेष कधी प्रगट होतो? श्री गुरूंच्या मुखातून महावाक्य प्रगट झालं ना तत् त्वम असी, त्याला विशेष रूपाने प्रगट होणं म्हणतात. मग अविद्या तिथं राहत नाही महाराज. मग अविद्येला त्याने विशेष रूपाने असणारा परमात्मा ग्रस्त करून टाकतो. तशी अविद्या आहे पुतना. ती त्यांनी मला सुंदर रूप धारण करून आली. सुंदर नव्हती पण सुंदर रूप धारण करून नामा म्हणे आली नंदाची घरात. स्वरूप सुंदरा देवांगना अशी स्वर्गातून अप्सरा आल्यासारखी त्यांनी आली. भगवंताला मारण्याचा विचार आहे पोटामध्ये. घरात घुसली, काही त्याने खोटं नाटक सांगून घुसली. आता 11:30 वाजत आली त्याच्यामुळे तिला जास्त पाणी लावायला नाही पाहिजे, पुढे गेलं पाहिजे ना महाराज. पण ती आली घरामध्ये, देवानच ओढून घेतली महाराज. म्हणतात दीन आणि दुर्बळाची मारित बालके करिता ती शोके मायबाप. मायबाप शोक करत होते. लहान लेकरू दिसले की थेंबर विष पाजायची की मारायची. अशी फार लेकरं तिनं मारले. देवानं विचार केला माझ्यामुळे लेकरं मारतायत, मीच त्याला कारण होऊ शकतो. लवकर तिला ओढून आणलं पाहिजे. तिला खेचून घेतलं महाराज आपल्याकडे. भगवंताच्या समोर आले, त्याला मारवण्याचा प्रयत्न करू लागले. मध्यंतरी बरीच मोठी कथा आहे. मांडीवर घेतलं देवाला. देवाला विष पाजायचं. वक्ते बाबा म्हणायचे, वक्ते बाबा माहितीत ना सगळ्यांना, गेले आता वैकुंठाला. आपण तेच होते, त्यांचं दुसरी बरोबरी कोणी करू शकत नाही. ते म्हणायचे विष घेऊन आली होती, काहीतरी टन सांगायचे आकडा. स्तनात एवढं विष घेऊन. भागवतकार म्हणतात अहो बघ की स्तन कालकूटम, कालकूट नावाचं विष घेऊन आली होती. देवाला मारायचा विचार होता. देवाने त्याचं तोंड पाहिलं, डोळे बंद करून घेतले. काय कारण होते? ही स्त्री आहे, तिला कसं मारायचं, आई होईल तिला कसं मारायचं, विष घेऊन आले आता विष कसं प्यायचं, तिला कोणती गती द्यायची, असे फार विचार देवाने मनात केले. मग तिचं स्तनपान करायला सुरुवात केली. मग तिचं विषय पिऊन घेतलं. तिला पहिलंच लेकरू सापडलं महाराज असं. तर आतापर्यंत जेवढे लेकर होते एक थेंब विष पाजलं की मेलच की त्यानं पाणी सुद्धा मागायचं नाही, अशी अवस्था होती. हे लेकरूच काय विलक्षण होते, सगळं विष पिऊन घेतलं. नंतर तिचे खरोखर प्रेमपाना फुटला, तो प्रेमपानाही प्राशन केला. नंतर तिचे प्राण ओढायला सुरुवात केली. काढूनच करू नाही का उगाच विषण प्रेमपान आणि प्राण असं नाही मला सांगायचं. त्यात भाव आहे. काय भाव आहे? विष पिऊन घेतलं म्हणजे विकार घालवले. परमात्मा जर प्रगट झाला, तो जर आपला व्हावा असं वाटत असेल, त्यानं आपल्याला आपलं करून घ्यावं असं जर वाटत असेल तर सगळ्यात आधी परमात्मा कृपा करतो, आपल्यातला विषारी भाव काढून टाकतो महाराज. त्याचं काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे विषारी भाव आपल्या पोटात आहेतच. तो आला की आधी विष पिऊन घेतो. मग काय होतं? हे संपले की ओरिजिनल प्रेम देवाचं आपल्या पोटात तयार होतो. ओरिजिनल वेगळं असतंय. देव भेटीकरिता तो कासावीस होतो. तो जगाच्या खटपटीत पडत नाही महाराज. कोण काय करतं, कुठं चाललं, जगाचं काय चाललं, कोण पाप करतं, पुण्य करतं, हे आम्ही बडबड बडबड बोलत राहतो महाराज. आम्ही त्यातले नाहीतच. जो परमात्म्याच्या प्राप्तीकरिता कासावीस होतो तो तुकोबऱ्यासारखा भंडारा डोंगरावरच आहे. काय तो भामचंद्रावरच आहे. तो म्हणतो नकोच आता दिसू नये जना ऐसे करीनारा. ही त्याची अवस्था आहे. खरं सांगतो मी तुम्हाला. मग हे काम क्रोधादी विकार आहेत, हे जोपर्यंत शांत होत नाहीत तोपर्यंत खरं प्रेम पोटात तयार होत नाही. प्रेमपाना फुटला म्हणजे ओरिजिनल त्यांनी महाराज प्रेम भगवंतानं तिचं प्राप्त करून घेतलं. मग तिला आपलं करून घ्यायचं ठरवलं. मग शोषिली पुतना येणे मोहिलेले करून ज्ञानोबा सांगतात आळी नसंडे वापर खुमादेवीवरून तिचे प्राण ओढून घेतले. मूळ स्वरूपात आली. आरडाओरडा करू लागली. धाडकन जमिनीवर पडली. गोपाळने तिला पाहिलं. यशोदाराने आकांत करायला लागली. मग देवाला तिच्या छातीवरून खाली उतरवलं, घरी आणलं. मग त्याची दृष्ट काढायचं ठरलं. गोशाळेमध्ये नेलं. 18 श्लोक आहेत भागवतामध्ये बाल रक्षा स्तोत्र. आता हे बऱ्याच वेळा ऐकणारी मंडळी पण माझ्या समोर आहे.
कायम काल्याचे कीर्तन प्रत्येक कीर्तनात हे सांगितलं जातं महाराज. फक्त अभंग बदलून असतो नावापुरता, नाही तर भांडवल आमचं तेवढंच असतं. दुसरं काय सांगायचं महाराज, काल्याच्या कीर्तनात महत्वाचा विचार असू द्या तरी बदलून सांगायचा प्रयत्न करतो महाराज. असू द्या. आता दृष्ट काढायला त्याने लागले. आपल्या बाळाला जर फार दृष्ट होत असले, कशानेच निघत नसले, तर बाल रक्षा स्तोत्र म्हणून 18 श्लोक आहेत. काय नियम आहे त्याचा? गोमातेची शेपटी हातात घ्यायची आणि 18 वेळेला त्याने त्याच्यावरून उतरवायची बाळावरून, म्हणजे त्याची दृष्टी निघत असते. नाही जर बालरक्षा स्तोत्र संस्कृतात आहे नाही म्हणता आलं, मग ओम नमो भगवती वासुदेव म्हणायचं 18 वेळेला शेपटी उतरवायची. आणि हे नाही कळलं, आपण सर्व वारकरी आहोत, आपला महामंत्र आहे रामकृष्ण आहे. रामकृष्ण हरी म्हणायचं 18 वेळेला गायची शेपटी उतरवायची. पथ्य फक्त एकच आहे, गाय गावरान असली पाहिजे. नाही तर जर्शीची वस्टनची जर शेपटी उतरली तर रोग होईल बाळाला एखादा घेण्याचा. असं त्यांनी करण्यापेक्षा म्हणून त्यांनी म्हणत असं आहे. म्हणून त्याची दृष्ट काढली का नाही याची पुतना मारल्याची बातमी कंसाला कळली. कंस भयभीत झाला. त्यानं महाबळ नावाचा असुर पाठवला. महाबळ त्यांनी आला, तो ब्राह्मणाचं रूप धारण करून आला. आता माझा कन्हैया ब्राह्मणांचा भक्त आहे महाराज. ब्राह्मण अतिशय महत्वाचे आहेत, ब्राह्मण गरजेचे आहेत. एवढे आक्रमण आपल्या देशावर झाले, यवनांचे झाले, इंग्रजांचे झाले, सगळ्यांचे आक्रमण झाले. पारतंत्र्यात आपला देश बऱ्याच काळापर्यंत होता, तरी सुद्धा आपला जो त्यांनी धर्म आहे, तुम्ही ऐकतात ना माझं म्हणणं, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. आता माझ्याकडे बघा, ते आपल्याच गावातले आहेत, काही नाही. मी काय सांगतो ते ऐका. आपला जो धर्म आहे ना, काय नाव आहे आपल्या धर्माचं? हिंदू धर्म. सगळ्यांच्या डोक्यामध्ये हेच आहे, आपल्या धर्माचं नाव काय? हिंदू धर्म. हिंदू हे त्याचं उपलक्षण आहे. त्याचं खरं नाव काय माहिती आहे तुम्हाला? सनातन वैदिक धर्म. काय नाव आहे आपल्या धर्माचं? सनातन वैदिक धर्म. हा सनातन वैदिक धर्म अतिशय महत्वाचा आहे महाराज. ते हिंदू का म्हणावं? हिंसया दुयते हृदयम यस्य सा हिंदू. ज्याचं हृदय हिंसेनं दुःखी होतं त्याला हिंदू असं म्हणतात. पण आपल्या धर्माला त्यांनी महाराज अहिंसावादी धर्म म्हणतात. अहिंसावादी आपला धर्म, त्यात हिंसा चालत नाही. म्हणून त्यांनी अहिंसा परमो धर्म अर्धवट मेंदूच्या लोकांनी अर्धवटच लोकांमध्ये प्रचलित केलं महाराज. आणि लोक त्यांनाच फार मोठा महात्मा साधायला लागले. अर्धच सांगितलं, अर्ध. त्याच्या पुढचा अर्ध वेगळं आहे अजून. अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तथैवच, असं त्याचा अर्थ. हिंसा करणं सुद्धा धर्म आहे. तुम्हाला हिंसा करणं कसं काय धर्म आहे? अरे हिंसा करणं सुद्धा धर्म आहे. तुमच्या डोळ्यासमोर जर एखादा मनुष्य गोमातेला मारित असेल, तुम्ही काय करणार? जाऊ दे, मारू दे, म्हणाल, आपलं काय घेणं देणं नाही असं म्हणाल. जर खरोखर त्याने हिंदू असाल तर तिथं जाल आणि त्याच्यावर 2 हात कराल, त्याला विरोध कराल. उदाहरण होता सांगतो. छत्रपती शिवरायांच्या समोर एक मनुष्य गाय कापत होता. तो गाय कापणारा मनुष्य छत्रपतींनी पाहिला आणि तलवार घेऊन त्याचा हातच कापून टाकला. माझा हिंसा नाही केली, हिंसा केली पण धर्म म्हणून केली. तुमच्या डोळ्यासमोर जर त्यांनी महाराज कोणी गायीवर अत्याचार करत असेल, तुमच्या डोळ्यासमोर जर एखाद्या स्त्रीवर अत्याचार करत असेल आणि तुम्ही जर म्हणाल जाऊ दे, आपला काही संबंध नाही, ते कोण कोणाचे असतील, जाऊ द्या, जे व्हायचं ते होईल, मग तुम्ही त्यांनी महाराज काहीतरीच आहात. आता मला जास्त वाईट नाही बोलायचं. त्या जागेवर आपली आई असते, आपली बहीण असते, आपली मुलगी असते, आपण गेलो नसतो, तिला सोडवणं आपला धर्म आहे म्हणा. मग वेळेला त्यांनी महाराज तुम्हाला भांडण करायची वेळ आली तरी चाल, तुम्हाला कंबर मागून लोकांना भांडण करायचं शिकवतो, पण वक्तृ तात्पर्य समजून घेत जा, भांडण कुठं करायला शिकवतोय. नाही तर मुरदाडपणाने जीवन जगण्यात काय अर्थ? त्या जगण्यातच काय अर्थ महाराज? आपल्या डोळ्यासमोर ब्राह्मणाचा, त्यांनी गोमातेचा, माता बहिणींचा जर छळ होत असेल ना, आपण जर त्यांनी महाराज निमूटपणे सहन करत असलो, आपला काय उपयोग आहे जन्माला येऊन सुद्धा? मग धर्म जर कळत असेल तर आपण हा धर्म पाळला पाहिजे महाराज. म्हणून ब्राह्मण महत्वाचा घटक आहे. ब्राह्मणाची निंदा करू नये. आता लोक फार श्रेष्ठ विचाराचे झाले. आता काय सांगायचं तुम्हाला? फॉरवर्ड जास्त शिकले, जास्त बुक शिकले, काही डिग्र्या मिळवल्या, जास्त त्यांनी महाराज शिकून सवरून फार मोठं त्यांना असं वाटायला लागलं मी म्हणजे काहीतरी झालं. का बरं? जरा चांगलं पॅकेज मिळायला लागलं, 4-2 रुपये पदरात पडायला लागले, लक्झरी जीवन झालं, 5 बोटं तुपात त्यांनी वाटायला लागले, मग त्याला 4-2 लोक मानायला लागले. लोकही असेच असतात, मला जिकडे थोडं चलन आहे तिकडेच मानतात. बाकीच्या लोकांना कोण मानायला मोकळं आहे? आमचे भाऊ म्हणायचे पैसा तरी 3 नाम, परशा पर सुपरस राम. हे नावं कशाचे आहेत? पैशाचे नाव आहेत, परत माणसाचे थोडेच नाव आहे. तुमच्याकडे फार संपत्ती असू द्या, तुम्हाला मुजरा घालतील हे लोक. तुकोबाराचं चरित्र सांगतो. फार त्यांनी श्रीमंत होती, महाजनकी होती, तुकाराम शेठ म्हणत होती हे लोक. आणि ते सगळंच सगळं गेलं, त्यांनी दिवाळच निघालं. मग तू क्या म्हणायला लागले? हे काय तुम्हाला पोथीतलं थोडंच सांगतं, तुकोबारांचं चरित्र आहे आणि प्रॅक्टिकलातलं सुद्धा असंच आहे महाराज. पण अशी त्यांनी समाजाची सवय असते. म्हणून त्यांनी महाराज हे सगळं प्राप्त काय शिकला रे तू शिकला म्हणजे नेमकं काय शिकला? फार डिग्री मिळवली म्हणजे काय केली? पोट भरायची विद्या शिकला. पोट भरायची विद्या शिकला म्हणजे फार काय कौतुक केलंच का? पोटचं कुत्रे फिरतात आणि
गुटगुटीत असतात. कळत का? मला कधी कधी प्रश्न पडतो महाराज, याला काही काम नाही, धंदा नाही, काही कमवायचं नाही, नोकरी नाही, भानगड नाही, पगार नाही, तब्येत मात्र फार चांगली असते महाराज. बरं कोणी आता घरचं समजा कुत्रा असलं आणि ते मालकीचं असलं त्याला घरचे लोक खाऊ घालत असते. अहो ते तुकार कुत्रे हिंडतात की नाही महाराज, सगळ्या गावात हिंडत राहतात पण गुटगुटीत असतात महाराज. काय खात असतील, नोकरी नाही, पाणी नाही, पण तब्येत मात्र फार चांगली असते. अरे खाण्याची काय विद्या शिकतो, कुत्रे सुद्धा फिरून पोट भरतात. मग तू आणि पोट भरण्याची विद्या शिकला, याच्यात काय नवल आहे? पोट भरण्याची विद्या शिकणं महत्वाचं नाही, मुक्त होण्याची विद्या शिकणं महत्वाचं आहे. लक्षात घ्या, मुक्त होणे माझी तळमळ लक्षात घ्या. मी का पोटतिडकीनं तुमच्या समोर सांगतोय? माझा एखादा शब्द एखाद्या माणसाला लागावा, लागतच नाही लोकांना. खरं मी काय फार मोठा महात्मा, लय मोठा जीवनमुक्त झालो लोकांना उपदेश करण्याला पात्र झालो असं नाही हो. फक्त तुम्ही मला उभं केलं ना कीर्तन करायला, तुम्ही तारखा घेतले की नाही, मग माझं बोलायचं काम आहे की नाही? इथं हे धर्माचं व्यासपीठ आहे. मग धर्माच्या व्यासपीठावरून राजकारण सांगायचं का नाही, समाजकारण सांगायचं का नाही, मग काय सांगायचं? धर्मकारणच सांगायचं. मग मी काय सांगतोय तुमच्या समोर? धर्म सांगतोय. हे धर्म सांगणं माझं कर्तव्य मला वाटतं. कीर्तनकार फक्त कीर्तनकार नसावा, तो धर्माचा एक चांगला कार्यकर्ता असावा. फार महत्वाचा विचार. पण कशाचाही कार्यकर्ता होऊन फिरत राहण्यापेक्षा धर्माचा कार्यकर्ता जर झाला तर धर्म तरी टिकेल ना मायबाप, हा महत्वाचा विचार आहे. मग फार काही पुरोगामी होऊ नका, फार त्याने विचारानं मोठं झाले स्वतःला समजू नका. तुम्ही लक्झरी झाले म्हणजे काय फार विशेष झाले नाहीत. मुक्त होण्याकरिता प्रयत्न करा, नाहीतर हे सगळे लक्झरी उतरून जात असते. ज्यांच्याकरिता जन्म घालवतो ती कुत्र्यात जमा करतात नंतर. माझ्याकडे प्रमाणात देऊ का? हे नाका मुख गळू लागले, लाळ आणि शिरबुड श्वाना परिगती झाली, अवघे करती हार हार. पुढं काय? कुत्र्यासारखी हाडाड करतात, श्वानासारखी गती होते महाराजांनी. सगळे जो हाडाड करतात, ज्यांच्याकरता करतात तेच तुमची अशी अवस्था करतील. म्हणून त्यांनी महाराज फार उड्या मारू नका. धर्म पोटात बाळगा. ब्राह्मण हा धर्म आहे, त्याच्याजवळ धर्म आहे, त्यानं धर्म टिकवलेला आहे. त्यानं मुखोद्गत ठेवला वेद, महत्वाची गोष्ट आहे. कंठस्थ ठेवला वेद, त्याचे आपल्याला उपकार आहेत. वैदिक धर्म आहे आपला, त्यानं वेद जिवंत ठेवला. असा ब्राह्मण देव माझा ब्राह्मणांचा भक्त आहे. महाबळ ब्राह्मण होऊन आला म्हणून जीवेस मारला नाही. मग काय केलं? त्याची फजिती केली, नकली ब्राह्मणपणा घालवला. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, मग त्याची विटंबना भगवंताने केली. मग तो कंसाकडे धावत गेला. कंसात जाऊ नकोस. कंस काय ऐकणाऱ्यांपैकी नव्हता महाराज. या कंसानं अनेक असुरांना पाठवलं. त्याने महाराज शकटासूर पाठवला. भगवंतानं लाथ मारली की उद्धार करून टाकला. त्यानं तृणावर्त पाठवला. दैत्यो नामना तृणावर्त कंस भक्त प्रणोदिता चक्रवात स्वरूपेन जहारासी नमर भकम. म्हणून त्यांनी महाराज तो चक्रवात स्वरूपात आलेला तृणावर्त त्याचाही उद्धार केला. त्यानं आघासूर पाठवला, त्यानं बगासूर पाठवला, त्यानं व्योमासूर पाठवला, त्यानं अरिष्टासूर पाठवला, त्यानं केशी असुर पाठवला. हे सगळे असुर भगवंतानं त्याने मुक्तीपंथाला पाठवून दिले. सामान्य गोष्ट नाही. पण सर्वांना त्यांनी मारलं. नामदेव महाराज विनोदानं काही वर्णन करून सांगतात. हे यानं आगासूर बगासूर मारल्या गो, यानं आगासूर बगासूर मारल्या गो, आगासूर बगासूर मारल्या गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, बलीनं पातालात घातल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो. कोकणी गवळण नामदेव महाराजांची. आगासूर मारला, बगासूर मारला, व्योमासूर मारला, अरिष्टासूर मारला, केशियासूर मारला, सगळे असुर. एवढंच केलं का? म्हणले नाही. हा भक्तांना आनंद देण्याकरिता आला होता. मग आनंद देण्याकरिता काय करू लागला? हा यशोदेच्या अंगणामध्ये रांगू लागला. रांगता रांगता तिच्याबरोबर त्यांनी बोलू लागला आणि बोलता बोलता पायाखाली आसूर सुद्धा मारू लागला. महाराज वर्णन करून सांगतात.
डोलत चरणतळी यशोदेच्या अंगण रंगणी म्हणजे अंगणामध्ये रांगतोय. कसा रांगतो सगळ्यांना माहिती. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ म्हणून तर त्याला नाव पडले रंगनाथ. म्हणून त्याचं नाव रंगनाथ आहे. मला तो रांगतो म्हणून त्याला रंगनाथ असं म्हणतात. आपल्याकडे रंगनाथ असतात ते रांगतात, पण त्यांच्या रांगण्यात आणि त्याच्या रांगण्यात काही फरक आहे. काय फरक आहे? सारखेच रांगतात लेकरं. काय फरक आहे त्याच्या रांगण्यामध्ये? त्याच्या रांगण्यात असा भाव आहे. महाराजांनी स्पष्ट सांगितलं तळवे तळहात टेकीत. का बरं प्रकर्षाने सांगितलं? तळवे सांगितले तळहात ते सांगितलं. त्याचं कारण असं आहे, तो तळहात टेकवतो म्हणजे काय करतो आणि तळवे टेकवतो म्हणजे काय करतो? पृथ्वीवर रांगतोय ना, ही पृथ्वी भगवंताची पत्नी आहे. मला आपण रोज सकाळी झोपेतून जागा घालून जमिनीवर पाय ठेवायचा असला की हात जोडून म्हणतो समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्शम क्षमस्व असं म्हणतो की नाही? ती भगवंताची पत्नी आहे. मग ती जर भगवंताची पत्नी आहे, त्या पत्नीला कशाची आवश्यकता आहे? जर खरंच पत्नी असेल आणि पातिव्रत्य धर्माचं पालन करत असेल तर तिला पतीच्या चरणांच्या सेवेची आवश्यकता आहे, चरणांची आवश्यकता आहे. मग ती पृथ्वी आहे, तीच आली होती माझ्याकडे मला वाचवा म्हणण्याकरिता. मग काय केलं? तिचं समाधान केलं पाहिजे. पण हात टिकून तळहात टेकवतो तिला आश्वासन देते, हे बघ मी आलोय, आता चिंता करू नको. रांगण्यामागचं कारण सांगतो. हात टिकून सांगतो मी आलेलो आहे, चिंता करू नकोस. मी तुझा निश्चित त्यांनी अशा पद्धतीने उद्धार करीन, म्हणजे सगळ्या पापाला निर्मूळ करून टाकेन. नाही तर पृथ्वीला त्यांनी महाराज तो पती आहे, कधी समाधान वाटतं कधी कष्ट पण होतं. म्हणतात आता काल्याच्या कीर्तनात महाभारत सांगायचं नसतं, पण दृष्टांत सांगायला काय त्रास आहे? दृष्टांत एक वाक्यातला दृष्टांत सांगतो. भीष्माचार्य महाराजांना युद्धामध्ये त्यांनी महाराज आवेशात आलेलं पाहून देवाला राग आला. अर्जुनाच्या पुढे उभा असणारा हा भगवान आणि अर्जुनाच्या पुढे उभा राहून पाहतोय भीष्माचार्य बाणामागून बाण मारायला लागले. आणि ते बाण मारत असताना एक बाण अर्जुनाच्या मस्तकावरचा मुकुट उडून नेला, दुसऱ्या बाणामध्ये लागले अर्जुनाला रक्त भंबार केलं, तो मूर्छित पडाला. देवाला राग आला महाराज. काय करावं समजे ना, अर्जुन मूर्छित पडला. भगवान रागानं भीष्माचार्यांकडे थांब, घाबरू नका तुम्ही, मला युद्धातला प्रसंग सांगण्यास मला तुम्ही तिथे गेले पाहिजे ना, थांब बाण मारू नकोस असं म्हणलं की भीष्माचार्य पाहायला लागले. रथातून खाली उतरला देव. अर्जुन बेशुद्धच होता. मग काय करायचं? थरथरताने देवाचे हात थरथर कापायला लागले. रागच तेवढा आला. पोट फटफट उडायला लागले की मस्तकावरचे त्यांनी महाराज कपाळावर घामाचे बुंद आले, केसांमध्ये धुलीकण अशा पद्धतीने साचले, डोळे लाल केले. तर भीष्माचार्यांच्या अंगावर भगवान धावून गेला. इकडे इकडे पाहायला लागला. मग काय झालं माहिती आहे? इकडे मोडकं चाक दिसलं महाराज. आता यानं प्रतिज्ञा केली होती मी हातात शस्त्र घेणार नाही. मग प्रतिज्ञा मोडायची वेळ आली आणि प्रतिज्ञा मोडण्याकरिता खाली वाकला आणि ते शस्त्र उचललं. उचलल्याबरोबर त्याच्या अंगावरचं उपरणं जमिनीवर पडलं. का उपरणं जमिनीवर पडलं असेल? त्याचं कारण भागवत कथा सांगणारे ज्येष्ठ मंडळी अखंडानंद महाराजांच्या मुखातून ऐकलं होतं. अखंडानंद सरस्वती फार मोठे व्यक्ती होते. त्यांनी सांगितलं पृथ्वीनं देवाचं उपरणं ओढून घेतलं. कशाकरिता? तोंड झाकण्याकरिता स्वतःच. म्हणजे का बरं? असा माझा नवरा आहे म्हणे हा की जो केलेली प्रतिज्ञा मोडून टाकतो, तोंड दाखवायला जागा ठेवली नाही म्हणून तोंड दाखवून घेतलं पृथ्वीनं. याच्याकरिता उपरणं ओढून घेतलं. माझा एवढंच सांगायचं होतं. पृथ्वी भगवंताच्या त्या पुरुषार्थानं त्यांनी महाराज आनंदी होते आणि भगवंतानं जर त्यांनी शपथ मोडून टाकली, प्रतिज्ञा मोडली, पुरुषार्थ भंग झाला म्हणून तोंडही लपवते की पृथ्वी त्याच्या बरोबरच आहे महाराज. काय मग तिला त्यांनी सांत्वना देतोय, तळ हात टेकून मी आलोय ना, बस तुझा सांभाळ करणार आहे. आणि पाय टेकवतोय, तिला पायाची गरज म्हणून तळपाय त्यांनी अशा पद्धतीच्या हातात देतोय. तळवे तळहात टेकीत या प्रत्येक लिलेत भाव आहे. असं जर सांगत राहिलं ना तर संध्याकाळपर्यंत कीर्तन झालं तरी त्याच्या लीला संपणार नाही. खरंच फार गोड असतं. थोडा मर्यादित वेळ असते ना त्याच्यातच बोलायचं असतं. त्या आता 12च्या पुढे गेल्यावर तुमचे असे चेहरे राहणार नाही. अजून 12 नाही वाजले, 12 अजून वाजायचे बाकी आहेत. त्याच्यानंतर चेहरे पाहण्यासाठी मग ते पत्रकार कुठे गेले, मग तुम्ही फोटो काढा महाराज यांचा सगळ्यांचा 12च्या नंतर. मग त्यांचे चेहरे कसे दिसतात. लोकांना वाटतं टायमच झालं पाहिजे. खरं कीर्तनकार वेळेत आला रे आला, त्यांना आपल्या वेळेत यायचं असतं. ऐकणाऱ्या लोकांनी मात्र चाल बिल झाल्यावर उशिरा यायचं असतं. त्यांच्या निवांत त्यांच्या सोडीने मग घेऊन बसायचं. आणि जे उशिरा येतात त्यांनीच म्हणायचो काय टाइम झाला राव, एवढा टाइम असतो. तू किती वाजता आला? ध्यानाच्याच अभंगाला आलं पाहिजे लोकांनी. खरं सांगतो, लोक कधी आले पाहिजे? ध्यानाच्याच अभंगाला. सुंदर ते ध्यानाच्या अभंगाला लोक हजर असले पाहिजे. मग फक्त कीर्तनकारांनी बंद केला पाहिजे. जोपर्यंत सगळा मंडप भरीत नाही तोपर्यंत वर राहणार नाही. नाहीतर असं तरी नियम केला पाहिजे, माझ्या हातात विना आला तिथून पुढे 2 तास कीर्तन करेन, मग किती वाजता येऊ दे. हा महत्वाचा विषय. असू दे, मला ते नाही सांगायचं.
उशीर झाल्यानंतर त्यांनी मर्यादित वेळ आहे, भगवंताचं चरित्र ऐकायचं, किती सांगावं, माझ्यासारखे हजारो सांगता सांगता त्यांनी महाराज मरून जातील, पण त्याचं चरित्र पूर्ण व्हायचं नाही, असं मधुर मंगलमय असणारं भगवंताचं चरित्र आहे महाराज. म्हणून त्यांनी महाराज रांगू लागला, रंगणी रांगत रांगता रांगता त्यांनी महाराज अशा पद्धतीनं बोलू लागला. महाराज म्हणतात गुलगुला बोलत गुलुगुलू त्यांनी अशा पद्धतीने बोलतोय. गुलगुलू कळतं ना तुम्हाला? नाही, गुलगुलू म्हणजे काय तुला नाही कळत, तुला नाही कळणार. कळेल पण थोडा वेळ आहे थोडासा. गुलगुलू बोल, अतिशय प्रेमाची व्यक्ती असावी आणि एकांत सापडावा, आणि त्या एकांतामध्ये त्यांनी महाराज फार मनातलं हिदगूस त्यांनी सांगावं आणि अतिशय हळू हळू आवाजात सांगावं, असं फार हळू बोलावं, त्याला गुलगुलू बोलणं असं म्हणतात. कळतं तुम्हाला? ते होत असतं महाराज. आता देव गुलगुलू बोलतो म्हणजे काय अवस्था सांगितली? आधी सांगितलं रंगणी रांगत रांगतो म्हणजे रांगता रांगता गुलगुलू बोलतो. रांगणारे लेकरं बोलतात की नाही? बोलतात. काय बोलतात? खरं तर आई म्हणतात, आई आई, बाबा बाबा, दादा दादा, मामा मामा असं म्हणतात की नाही? रांगणारे लेकरं असंच बोलतात. आता हे असलं बोलणं म्हणजे काही गुलगुल बोलणं आहे नाही. मग नामदेव बाबांना काही कळत नव्हतं, ते म्हणजे रंगणी रांगत गुलगुला बोलत, रांगता रांगता गुलगुलू कसं बोलेल? त्याच्या मग कारण आहे मला, ऐकतात ना तुम्ही सर्वजण. कारण एवढंच आहे की हा जो आला ना, एका करता नाही आला, हा अनेकांचे विचार पाहून आला, त्याच्याकरता फार आले होते महाराज. तो येणार, पण लक्ष्मी प्रत्यक्ष त्याने उपस्थित झाली होती. गोपिगीत आपण म्हणतो की नाही, हे जयते तेधिकम जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदग्रही. इंदिरा म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचं नाव आहे इंदिरा. तुम्हाला वाटलं फक्त इंदिरा कोणाचं तरी, असं कोणाचं नाही, लक्ष्मीचं नाव आहे इंदिरा. म्हणून त्यांनी इंदिरा आहे, लक्ष्मी प्रत्यक्ष आली, देव यायच्या आधी आले. तसे सगळे देव येण्याच्या आधी आले, त्याची वाट पाहत होते. तसं अजून एक घटक आहे महाराज, ज्याच्याकरिता परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. तो घटक आहे त्याची अतिशय प्रिय असणारी भगवती राधा. त्या राधेकरता परमात्मा प्रगट झाला. राम अवतारामध्ये, राम अवतारातली कथा आहे, राम लक्ष्मणाला चोरून नेलं होतं महाराज, अहिरावण महिरावण, आणि तो त्याने राम लक्ष्मणाला कोंडून ठेवलं. ते देवीचे उपासक होते. हनुमंतराय शोध घ्यायला गेले. खोटं वाटत असलं तर विचारा त्यांना, इथंच आहे. मग ते शोध घेण्याकरिता गेले. गेल्यानंतर त्यांनी महाराज तो अहिरावण त्यांनी यायचा, त्याला मारायचे हनुमंतराय. तो मारलाच जायचा नाही, पुन्हा जिवंत व्हायचा. का जिवंत होतो कळेच ना महाराज. मग काय करावं, चिंता पडली. खरं तर त्याला मारण्याकरिता त्याची ती देवी आहे ना, देवी ज्या देवीची उपासना करीत होता, ती देवी आधी मुरीत घातली हनुमंतराय. त्या देवीच्या जागेवर बसले आणि अंगावर शेंदूर ओतून घेतला. का शेंदूर लावतात त्याचं हे एक कारण आहे. घेतला शेंदूर ओतून, देवीला शेंदूर लावतात ना, तसं अंगावर शेंदूर घातलं. मग तो आला, मग धरला असाच मारला की परत जिवंत व्हायचं. का जिवंत होतो कळेच ना. मग काय झालं माहिती आहे, त्याच्या समोर अहिरावणाची पत्नी आली हनुमंतरायांच्या समोर. तिचं नाव होतं चित्रलेखा, असं तिचं नाव होतं. ती आली महाराज, नाव हेच होतं, आणखी काय असेल पण मला हे माहिती आहे. पण अशा आली ती. ते म्हणजे हनुमंता, तू माझ्या पतीला मारण्याचा प्रयत्न करतोस, ते असे मरणार नाही. मग ते कसे मरतील याचं कारण मला माहिती आहे. मी तुला नवरा मारण्याचा उपाय सांगू शकते. हो, हनुमंतराय पाहतच राहिले, नवरा मारण्याकरिता आली. लावा लवकर, माझं कोणी ऐकणार नाही, तुम्ही जोपर्यंत गात तोपर्यंत. विठोबा रखुमाई समाधान वाटतं. उतरतात उतरणारे धूम 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 असं करून. वेगळंच आहे तुमचं, चांगलं आहे, ध्यानात राहण्यासारखं आहे. भगवान त्यांनी महाराज लीलाकारी आहे, अनेक लीला करतो. ऐका, नवरा मारण्याचा उपाय सांगायला लागली. म्हणजे मी माझ्या नवऱ्याला मारण्याचा उपाय तुला सांगेन हनुमंता, पण माझ्या गट आहे. म्हणजे काय, तो जो राम आहे ना, तो अतिशय सुंदर आहे, तो राजस आहे, सुकुमार आहे, मदनाचा पुतळा आहे. त्याच्यासारखं सौंदर्य कधी पाहिलंच नाही. माझं मन त्याच्यावर जडलेलं आहे. म्हणून त्यांनी मला एक, माझे गट आहे, माझा नवरा मारण्याचा उपाय मी तुला सांगते. फक्त राम माझ्या घरी आणायचा आणि अजून माझ्या मनचकावर बसवायचा. मला रामाशी बोलायचंय, तोंड भरून गप्पा मारायच्यात, असा भाव त्याच्या पोटातला होता. माझ्या मनचकावर राम येऊन बसला पाहिजे.
आता हनुमंतराव विचार करायला लागले, राम तर एक पाणी, एक वचनी, एक पत्नी असं व्रत आहे, मर्यादा पुरुषोत्तम, दुसऱ्या स्त्रीच्या मनचकावर कसे काय बसतील महाराज जाऊन? कोणाच्या घरात गेलं तर काय त्याच्या खाटावर बसत जायचं नाही, खुर्ची बिर्ची घ्यायची खुर्चीवर बसायचं, मला कोणाच्या मनचकावर बसू नाही असा नियम असतो. म्हणून त्यांनी महाराज आता काय करायचं, हनुमंतराव तिला हो म्हणले, पाहून घेऊ म्हणले जे होईल ते. मग हो म्हणले, रामाला सोडवायचं होतं ना, रामाचं स्मरण केलं, हो म्हणले. मग तिनं सांगितलं भुंगा आहे, भुंगे आहेत भुंगे, ते भुंगे काळे त्याकडे राहतात, एक कलश आहे अमृताचा, त्यांना अमृताचा कलश माहिती आहे, तुम्ही त्याला मारलं की तो भुंगा त्यांनी अमृत घेऊन येतो आणि येऊन त्यांनी त्याच्या तोंडात टाकतो आणि तो परत जिवंत होतो, म्हणून हा जिवंत होतो. तुम्ही जर भुंगे नष्ट केले तर मग मात्र हा मरेल. पण भुंगा त्यांनी महाराज जाण्याकरिता निघाला की हनुमंताने गदा घालायची की मारायचं, सगळे भुंगे मारले, शेवटचा राहिला तो काकुळती आला, तो मला मारू नको, काय सारे मेले होते, मारू नको मला. मग काय करावं लागेल म्हणे, मग तू अमृत आणू नकोस. मग काय करायचं म्हणले, ती जी चित्रलेख आहे ना, तिच्या घरामध्ये असणारा जो पलंग आहे लाकडाचा, तो पलंग त्यांनी अशा पद्धतीने तोडून टाकायचा, आतून त्यांनी पोकळ तोडून टाकायचा, भुंग्याला काम देऊन टाकलं, पलंग कुरतडायचं. आणि मग रामाला त्यांनी त्या रावणाला मारलं, रामप्रभूंना मुक्त केलं, विनंती केली, मी एक वचन दिलं होतं, तुम्ही त्यांनी फक्त तिच्या महालापर्यंत चला असं म्हणल्याबरोबर त्यांनी महाराज रामप्रभू पाहता, मग महाराज तुम्ही काय चिंता करू नका, मी सगळी तरतूद केली आहे असं सांगून ठेवलं महाराज. मग वायुदेवाचं स्मरण केलं, तुम्ही ऐकतात सर्वजण, रामप्रभूंना तिच्या महालापर्यंत नेलं, तिच्या मंचकावर आता त्यांनी बसायचं, वायुदेवाचं स्मरण केलं, वायुपुत्र आहेत हनुमंतराय, वायुदेव आले आणि सोसाट्याचा वारा त्यांनी आला आणि त्या वाऱ्याच्या वेगात पलंग कोसळला, तो जो मंचक पलंग होता ना तोच कोसळला. म्हणा आता काय अट होती, रामाला माझ्या मंचकावर बसवायचं, आता मंचक असला तर बसवायचं ना, हा महत्वाचा विचार. मंचकच कोसळला, नवरा मारून टाकला आणि रामाई मंचकावर बसला नाही, बोलायचं तर काही कामच शिल्लक राहिलं नाही. रामप्रभू जाण्याकरिता निघाले, आकांत करून रडायला लागले, देवा तुझ्याकरता नवरा मारून टाकला आहे, सगळं जीवन त्यांनी महाराज अस्ताव्यस्त करून टाकलं, आता नवरा नाही राहिला, पती नाही, गोविंद दोन्ही नाही, दोन्ही नाही शिल्लक राहिले, देवाना संसार तुका तो इकडे चोर, अशी अवस्था झाली, आता काय करू सांग. तिचं ते दहाय मागून रामाकरिता रडणं रामाच्या लक्षात आलं आणि रामप्रभूंनी व्याकुळ होऊन तिला सांगितलं, हे बघ या अवतारामध्ये मी एक पत्नी व्रत धारण केलेलं आहे, तुझं म्हणणं मला स्वीकारता येत नाही, पण ऐक मी तुला वचन देतो, पुढच्या अवतारामध्ये जसं या अवतारात तू माझ्याकरिता वेडी झाली, स्वतःचा नवरा मारून टाकला, तसं पुढच्या अवताराकरिता मी तुझ्याकरिता वेडा होईन आणि अखंड तुझं चिंतन करीत राहील, तिला वचन दिलं महाराज. मग तीच पुढच्या अवतारामध्ये राधा राणीच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाली. राधा म्हणजे भगवंताच्या शुद्ध प्रेमाची धारा आहे महाराज, ती अखंड अविरत वाहणारी भगवंताच्या प्रेमाची धारा. मग ती त्यांनी महाराज गोकुळामध्ये त्या वृंदावनामध्ये व्रजभूमीमध्ये त्यांनी राहते आहे. मग कन्हैयाला माहिती आहे ती माझ्याकरिता आलेली आहे, तिच्या मनातले भाव पण कन्हैयाला माहिती आहेत. मग काय केलं पाहिजे, हा रांगत होता ना, रांगता रांगता याच्या मनात यायचं, तिच्यापर्यंत जायचं. मग काय करावं, तिच्यापर्यंत जाण्याकरिता फार नाटकी आहे महाराज, नाटक करायचं, रडायला सुरुवात करायची. हा रडायला लागला रे लागला, यशोदेने हातातलं सगळी कामं टाकायची आणि त्याला घ्यायचं. मग त्याला अनेक प्रकारे समजून सांगायचं, पण रडायचं काही थांबत नव्हता. मग एकच पर्याय होता फक्त, त्या गोपीला बोलवलं आणि तिच्या हातात जर याला देऊन टाकलं की मग हा रडायचा थांबत होता. मग हा रडायला लागला की त्याने तेवढाच पर्याय करायचा, म्हणायचं राधे लवकरात लवकर ये आणि याला तुझ्या घरी त्यांनी अशा पद्धतीने घेऊन जा. हे राधे राधे घेई श्याम सुंदरा, राधे राधे घेई श्याम सुंदरा, राधे तू श्याम सुंदराला तुझ्या हातात घे असं म्हणलं की ती यायची. तिला तोच हवा होता, त्याला कडेवर घ्यायचं, आपल्या घरी न्यायचं, नेऊन आता त्यांनी महाराज मंचकावर बसवायचं. आता आलं की नाही मुद्द्यावर, आता काय भीती आहे का कोणाच्या बापाची, काही चिंता नाही महाराज, मंचकावर बसवायचं. बसवल्यानंतर त्यांनी हातातली सगळी कामं सोडायची आणि त्याच्याजवळ बसायचं आणि बसल्यानंतर त्याला त्यांनी म्हणायचं, देवा काय छान दिसतोस नाही, असं वाटतं तू असाच मोठा व्हावास आणि मोठं होऊन त्याने तू माझ्याशी संवाद साधावास, बोलावस, मला तुझ्याबरोबर फार जास्त बोलायचं रे गाणा, मोठा हो ना असं म्हणलं की घरात कोणीच नाही असं समजून त्याने दरवाजा तिनं बंद करावा आणि मंचकावर त्यांनी छोट्याशा कन्हैयाला बसवावं आणि कन्हैयानं तिची भावना पूर्ण करण्याकरिता मोठं व्हावं आणि मोठं होऊन त्यांनी मला दोघांचा संवाद सुरू व्हावा. आणि आता देवानं त्या शांतपणे तिच्याशी बोलावं. एकांतात कन्हैया राधेबरोबर जो संवाद करतोय ना त्याला नामदेव महाराज गुलगुला बोलत म्हणतात. हे त्यांनी महाराज बोलणं अशा पद्धतीने सुरू आहे. इतक्यात त्यांनी महाराज घरी कोणीतरी आलं, दरवाजा बंद होता, राधे दार उघड. माणूस बाहेर आलेला आहे कोणतरी असं कळालं. आता कन्हैयाच्या समोर विनंती करायला, कान्हा कोणीतरी आलंय बाहेर, तू लहान हो. तो म्हणला मला मोठं होण्याचा मंत्र येत होता.
त्याच्या मी मोठा झालो, आता मला लहान होण्याचं मंत्र येत नाही, मग काय करावं लागेल? आता मला बाकीचं माहित नाही, आईला माहिती आहे मंत्र, मला घरी जावं लागेल आईला विचारण्याकरिता. अरे बाबा, माझ्या नांदण्याचं जन्म मरणाची त्यांनी महाराज चिंता आहे, आणि तू असं करू नको, तू लहान हो. मग फार काकुळती त्याला येऊ द्यावं, मग त्यानं परत लहान व्हावं, अशी त्यांनी लीला भगवान त्यांनी करत होता. म्हणून त्यांनी रंगणी रांगत, रांगण्याचं आपण ऐकलं, गुलगुला बोलत. आता बोलण्याचं सांगितलं पाहिजे, ते पण मी सांगितलं. आणि त्याच्या पुढचा मुद्दा, असुर रुळत चरणतळी. अनेक असुरांना त्यांनी अशा पद्धतीने मारतोय, त्यांचा निपात अशा पद्धतीने करतोय. हा भगवंताचा दिव्य भाव आहे. फक्त असुरांनाच मारण्याकरिता आला असं नाही, हा भक्तांना आनंद देण्याकरिता आला. रांगता रांगता उभा राहू लागला, उभं राहता राहता चालू लागला, चालता चालता पळू लागला, पळता पळता त्यांनी अशा पद्धतीने खेळू लागला. हे आज प्रत्येक लिलेत भाव आहे. देव उभा राहायला लागला. उभं राहणं म्हणजे उभं राहायला लागला, एवढं ध्यानात घ्या. लहान लेकर आपले उभे राहतात की नाही, तू उभं राहायला लागला. आपलं लेकरू उभं राहिलं किती आनंद होतो महाराज. आईला गाणंच तयार केलं, बाळ उभं राहिलं, कोणी नाही पाहिलं, बाळ असं गाणंच म्हणते महाराज ती. बाळ उभं राहिल्यानंतर. आता सामान्य लेकरू घरात उभं राहिलं जर एवढा आनंद होतो, तर जगाचा मालक यशोदेच्या समोर उभं राहिल्यावर किती आनंद झाला असेल. उभं राहू लागला, चालू लागला, पळू लागला, खेळू लागला. मित्र आहेत, पेंद्या, वर्द्या, वाकुड्या, शिजाम, सुदाम, मधुमंगल, मनसुख, बोबड्या, सगळ्या मित्रांना दिव्य आनंद द्यायचा आहे. आणि म्हणून त्यांनी महाराज भगवंताचा अट्टहास आहे. सगळे त्यांनी मित्र मरतुकडे त्यांनी महाराज उदबत्ती छाप कार्य खायला मिळत नाही का गवळ्याच्या घरच्या आत. म्हणजे देवा, आमच्या घरचं सगळं दही तूप लोणी डेअरीला जातं, आमच्या डेअरीला काही शिल्लक राहत नाही. मग काय करायचं? मग भगवंतानं सांगितलं गावच्या लोकांना, अरे आधी पोरांना खाऊ घालत जा, मग बाजारात नेत जा. कोणी ऐकलं नाही. मग देवाने सांगितलं, आता घरचे ऐकत नाही, मग एक काम करा, हे याला तरी यावे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरे, पुढे म्हणाल तो वरी खा. आज पोटभर खायला देतो, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. तुम्ही सगळ्यांनी माझ्या मागे या. तुका म्हणे सांडा घाटे, लेणे नका भरू पोटे, म्हणून त्यांनी घाट टाकून द्या, ताक प्यायचं बंद करा, आणि माझ्याबरोबर चला, मी लोणी खायला देतो. सगळ्या गोपाळांनी ठरवलं. सगळे गोपाळ त्यांनी महाराज अशा पद्धतीनं भगवंताला आग्री झाले. मंडळ स्थापन केलं, चौर्य विद्या प्रसारण मंडळ. आता चोऱ्या करायच्या, मंडळाच्या माध्यमातून चोऱ्या. मग अख्ख्या गावात त्यांनी बातमी पसरली, गोपिकांच्या घरात घुसायचं, दही दूध तूप लोणी अशा पद्धतीने खायचं. तुम्ही वारे दोहीकडे, मुख पसरवणीकडे, असं त्यांनी मला सांगायचं. वाहते त्या धारा, घ्यारे दोही त्या कोपरा, असं त्यांनी समोर तिघांना त्यांनी उभं करायचं, त्याच्यावर उभं राहायचं, माठ फोडायचे, दही दूध तूप लोणी खायचं. गावात अख्ख्या बोगाटा त्यांनी व्हायचा. पाहती गवळणी तवती पालती दुधानी, म्हणती नंदाची अपोरे, आजी चोरी केली खरे. हे त्यांनी चोरी करायचं काम देवाला सुरू केलं. का चोऱ्या करत होता माहिती आहे? त्याच्या घरी काही कमी होतं? 9 लाख गायी होत्या. किती? 9 लाख. एकाएकी जर एखाद्या माझ्यासारख्या माणसाला म्हणलं 9 लाख लिह कागदावर, तर किती शून्य द्यायचा हा प्रश्न पडेल सगळ्यात पहिला. किती शून्य देऊ 9 आकड्यावर, असा प्रश्न पडेल. एवढ्या गायी होत्या नंदराजाच्या घरी. मग दूध काय कमी असेल? दही दूध तूप लोणी काय कमी असेल? भरभरून होतं महाराज. एवढं स्वतःच्या घरी असून लोकांच्या घरी चोऱ्या करायचं काय काम होतं? चोरी करण्याकरिता जातच नव्हता, मग चित्त चोरण्याकरिता जात होता. पहिला मुद्दा. त्या गोपी त्यांनी गारणं सांगण्याकरिता येत होत्या. फार व्याकुळ होऊन सांगायच्या, अगं यशोदे सांग, तुझ्या पोराला काही माठ फोडून टाकतो, दह्या दुधाचा रबडा करतो, अमुक करतो, सगळे गारणं सांग. त्या पण गारणे सांगायला येत नव्हत्या, त्या त्याला पाहण्याकरिता येत होत्या. मग का बरं असं त्यांनी होत होतं? त्याचं कारण आहे, हा सर्वांना आपलंसं करून घेण्याकरिता, वेधून घेण्याकरिता लीला करत होता. यानं काय करावं माहितीये? भल्या पहाटे आईने त्याला जागा करायचं, जागो मोहन प्यारे. मग जागा केलं की त्याला त्याचं नित्यकर्म आटोपायचं, मग त्याला स्नान घालायचं. तुम्ही ऐकता सर्व. माझ्याकडे हक्काचे 10 मिनिटात, अजून चिंता करू नका तुम्ही, घाबरू नका. मी मग सांगितलं 12 वाजल्यावर तुमचं काय होईल ते, घाबरू नका. 5-10 मिनिटात थांबू आपण आता. पण निदान भगवंताच्या 4-2 लीला तर सांगितल्या पाहिजेत ना. म्हणतो नाही सांगितलं तुम्हाला करमणार नाही, पुन्हा फरक पडेल. काय सांगितले? बऱ्याच वेळा असं होतं, आमचं कीर्तन ऐकल्यावर डबड्यात करून खडे घालून खडखड वाजत समजणं होऊन जाणं, काही समजत नाही मला, असं म्हणायची दाट शक्य. काहीतरी समजावं थोडंफार म्हणून त्यांनी 2-4 भगवंताच्या लीला सांगतो. हा त्यांनी महाराज लीलाकारी आहे. आईने त्याचा शृंगार करावा, स्नान घालावं, पितांबर नेसवावा, मांडीवर बसवावा, त्याचा शृंगार करावा, केस वृक्षाने सावरावी, माथा बाबर झोटी, अशी त्याची अवस्था. डोळ्यामध्ये काजळ घालावं. आता त्याच्यावर पावडर फिडर असेल की नाही काय माहिती, पण मेकअप करावा, असं कपाळाला त्यांनी चंदन लावावं, त्याच्यावर केशराची उटी द्यावी, अतिशय सुंदर का नाही. मग त्याला त्यांनी स्वतःच्या हातानं लोणी खाऊ घालायचं. लोणी खाल्लं की मग त्यांना लोणी खाऊन ढेकर द्यायचं.
आणि ढेकर दिल्यानंतर त्यांनी लोणी वाटेत शिल्लक राहायचं. मग त्या लोण्याचा गोळा हातात घ्यायचा आणि मग त्यांनी हातात आता तिला कळायचं ढेकर दिला म्हणजे पोट भरलेलं आहे. हातात लोण्याचा गोळा घ्यायचा आणि आईकडे तरी काय नजरेने पाहायचं नाही. मग या खेळा जाऊ. मग तिला म्हणायचं जा जा म्हणलं की लगेच तो लोण्याचा गोळा हातात घ्यायचा आणि घराच्या बाहेर पडायचं आणि मोठ्याने हाका मारा, हे पेंद्या, हे वरद्या, हे वाकुड्या. काय बहिरी होते का गोपाळ एवढ्या मोठ्याने आरडायला? काय आरडायचं? गोपाळांना हाका नाही मारायच्या, गाव गर्जना करायचं म्हणजे गाव जागा करायचं, मी आलो. मग सगळ्या लोकांना कळायचं हा आला. मग हातातल्या कामा टाकून त्यांनी गोपाळांनी गोपिकांनी कोणी त्यांनी ओट्यावर, कोणी त्यांनी खिडकीत, कोणी दरवाजात, कोणी छतावर गच्चीवर उभं राहायचं आणि फक्त त्याला पाहायचं. आणि पाहता पाहता मनात विचार करायचे, काय सुंदर आहे नाही, काय छान आहे नाही, किती गोड आहे. हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, हे रवी शशिकळा या कस्तुरी मळवट, चंदनाची ओटी हे रुळे माळकंठी, वैजयंती कस्तुरी मळवट, चंदनाची ओटी. भीमसेन महाराजाची वेगळी चाल आहे, आम्ही बांधलेली चाल आहे. आम्हाला जे आपलं जीवन वाटतं ते म्हणलं पाहिजे. महाराज अतिशय सुंदर कन्हैया. त्याचं सौंदर्य पाहून गोपाळांनी गोपिकांनी निभर व्हावं आणि स्वतःला विसरून जावं. हातात लोण्याचा उंडा, तोंडाला लोणी लागलेलं, गोपिकांनी त्याला पाहावं आणि पाहून त्यांनी महाराज स्वतःला भुलून जावं. अशी दिव्य स्थिती गोपिकांची होऊ लागली. सुंदर
लाईट आली म्हणजे समजायचं 12 वाजले. टायमावर आली बरोबर. तिचा स्वभावच आहे तो असो. नामामणी हाती लोण्याचा उंडा, गवळणी त्या तोंडा बुडलिया. हातात लोण्याचा उंडा, तोंडाला लोणी लागलेलं. गोपाळांना हाका मारतोय, त्याचं तोंड पाहून गवळणी त्यांनी बोलून जावं, म्हणजे स्वतःला विसरावं. अखंड त्याचं चिंतन करावं. गोपिकांना असं वाटायचं हा माझाच व्हावा. कोणाला असं वाटायचं हा माझा मुलगा होऊन राहावा. कोणाला वाटत हा माझा भाऊ असावा. कोणाला वाटत हा माझा पती असावा. त्याला प्रतिरूपानं प्राप्त करण्याकरिता 8 तास होता. कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोपसुतम देवी पतिम मे कुरुतेन महा. त्याला पतिरूपानं प्राप्त करण्याकरिता सुद्धा त्यांनी साधना गोपिकांनी केली. मोठी गोष्ट आहे मला. म्हणून त्यांनी अनेक रूपानं गोपिकांना वेधून भगवंतानं घेतलेला आहे. त्यानं देवडाचरण अशा पद्धतीने उभं राहावं. यमुनेच्या तटावर हातामध्ये वेणू घ्यावा आणि वेणू घेऊन त्यांनी महाराज त्या वेणूमधून क्लीम शब्दाचा उच्चार करावा वेधून घेण्याकरिता. मग सगळ्या गवळींनी त्याच्याकडे आकृष्ट व्हावं महाराज. अतिशय सुंदर असणारा हा कन्हैया देवडाचरण उभा राहतो. देवडाचरण म्हणजे एक पाय सरळ आहे, एक पाय तिरका आहे. तो सावळा सुकुमार आहे. त्याचे जे चरण आहेत ते करदळीच्या गाभ्यासमान कोमल आहेत. त्याच्या पायाचे नख स्फटिकासारखे दैदिप्यमान आहेत. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याच्या पायामध्ये सुंदर असणारी पैंजण म्हणजे नुपुर आहेत. त्याचा नाद गगनाला भिडतो आहे. चरणीची नुपुरे वाकडी गरजते नभा. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल म्हणजे छाती विस्तीर्ण आहे. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माला कमल पुष्पांच्या माला त्यांनी शोभून दिसत आहेत. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भोया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर मर्यागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये दिव्य असणारी कुंडल आहेत. त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. त्याच्या दिव्य हातांमध्ये मनगट्या घातलेल्या आहेत. दंडामध्ये बाजूबंद आहेत. त्यानं हातामध्ये मुरली म्हणजे बासुरी घेतलेली आहे. ती आधारावर ठेवून त्यांनी वाजवतोय. त्या बासुरीमधून दिव्य असणारा स्वर बाहेर पडतोय. त्या स्वरानं त्यांनी गोपिकांचं हृदय विदीर्ण होत आहे आणि सगळ्या गोपिका त्याला पाहण्याकरिता व्याकुळ होतात. आणि मग त्यांनी म्हणत त्याच्या अवतीभोवती अशा पद्धतीने जमा होऊन त्याच्या मुखारविंदाला त्यांनी पाहतात आणि पाहून स्वतःला विसरून जातात. अशी दिव्य असणारी कन्हैयाची छवी आहे महाराज. असं त्याचं ध्यान आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. हे काल्याच्या कीर्तनात देव पाहायचा असतो ना. तुम्ही खरंच माझ्या शब्दांबरोबर प्रवास केला असेल तर दिसला असेल महाराज कन्हैया तू असाच पाहायचा असतो. तर याच रीतीनं त्यांनी शोधायचं असतं. मग गोपी सगळ्या त्याच्याकरिता विभोर झाल्या. मग त्याचं गारहाणं सांगण्याकरिता येत होत्या. गारहाणं सांगायला नाही तर पाहायलाच येत होत्या. यशोदे बाहेर म्हणायचं. आता खोड्या करीत होता. मग खोड्यांची गारहाणे सांगत होते. तुम्हाला याच मला बोलावतात आणि माझ्या खोड्या सांगतात, गारहाणे सांगतात. मग काय करायचं. आता त्यांनी म्हणत त्यांना त्यांची खोडी करायला लागला. मस्करी करू लागला. कोणाचे पदर तरी ओढायचा, कोणाची बेणी तरी ओढायची, कोणाचा माठ तरी फोडायचा. असं त्यांनी म्हणत कार्यक्रम सुरू झाला. गोपिका सांगायला यायला लागल्या. यशोदे बाहेर म्हणलं की यशोदेने यायचं. एकटं यशोदेने यायचं नाही, कन्हैयानं पण यायचं. मग त्याने मोठं नंद भवनाचं ते द्वार त्याची जी चौकट आहे त्या चौकटीला टिकून उभं राहायचं. असं देवडाचरण टिकून उभं राहायचं कमरेवर हात देऊन. यशोदा समोर उभी आहे. आता जिला गारणं सांगायचं तिने यशोदेच्या तोंडाकडे पाहून सांगायचं की नाही. गारणं सांगायला आली बघते कोणाकडे कन्हैयाकडे आणि गारणं सांगते यशोदेला. तात्पर्य काय. यशोदेचा तिचा काही संबंध नाही. तिला काय करायचं फक्त कन्हैयाला पाहायचं होतं. त्याला पाहण्याकरिता गारहाण्याचं निमित्त करून आली होती. हा महत्वाचा विचार आहे. अशा अनेक गोपिकांना वेळ लावलं महाराज कन्हैयानं. हात आणि खोड्या करू लागला. ज्या गोपी गारणं सांगायला यायच्या तिची खोडीच करायची म्हणायचं. प्रत्येकीची खोडी करू लागला. सकाळी सकाळीच एका गोपीच्या घरात घुसला भाकरी करीत होती. चुलीतलं लाकूडच काढलं महाराज जळतं.
आणि तिच्या तिच्या असं घराला लावा लागलं, देऊ मला पेटून घर देऊ, माझ्या घरी घरानं सांगायला येते. हा ती म्हणाली माझं घर पेटवायला लागला. तसंच झालं तिच्या तोंडावर. म्हणला घेईन तोंडावर तुझ्या बापाचे हे घर, तुझ्या बापाचे हे घर, असं तरी उलट्या खोड्या करायला सुरुवात केली. असे अनेक अष्टदळ काढले अंगाने, वरी मुते चक्रपाणी. दारासमोर अंगणात रांगोळी काढली, त्याच्यावरच लघवी करून पळून गेला. ते पोलीस आणण्यासारखी आहे किंवा अशा अनेक प्रकारच्या खोड्या करायला लागला. गाई सोडून दिल्या गोठ्यातल्या आणि गाढवा आणून मारले गाईच्या जागेवर. गाढवा फार चांगले असतात, मला हुशार असतात गाढवा फार. असं पौर्णिमेचं किटपूड चांदणं पडलेलं असावं आणि एखाद्या भिंतीची सावली पडलेली असेल, गाढव सावलीला जाऊन उभं राहतं रात्रीच्या टायमाला. हुशार असतं महाराज ते. चांगले चांगले गुन्हे पिछाडी मारित असतं महाराज ते. गाय म्हणून धार काढायला बसले आणि गाढवा खालीच बसले. आता काय झालं असेल, मग गाढवाने पिछाडी मारली, हातच मोडला. सांग ना यशोदा तुझ्या पोराला काय समजून. अशा अनेक प्रकारची गारणे त्यांनी यायला लागले. यशोदा कंटाळून गेली महाराज सगळे गारणे ऐकता ऐकता. कोणाच्या दाढीची विणीची गाठणच भरून दिली. म्हातारा दारात झोपला होता राखणदार, त्याच्या ढेरीवरच माठ नेऊन पडला महाराज. म्हातारी लगेच गारानं सांगली, यशोदे अगं तुझ्या पोराला काय समजून सांग, माझं कुकू बळकट म्हणून म्हातारा वाचलं खूप केलं असतं, कोणाला सांगितलं असतं. म्हणून एवढे त्यांनी गाराणे काय सांगायला लागले. यशोदा म्हणले बघ आता फार जास्त झाले गाराणे, आता तू काय घरी राहण्याच्या योग्य तिथं राहिलं नाही. उद्या जाई वना सगळे घेऊन गोधना गोमातेला घेऊन रानात जा. सगळ्या गोपाळांना बरोबर घेऊन कधी या रानात जाऊ लागला. गाई गोपाळ सवंगडे वनात गेला. तिथे असुर आले. सगळ्या असुरांना त्यांनी भगवंतानं त्यांनी मुक्तीपंथाला पाठवलं. लीला करणार हा कन्हैया तिथं पण लीला करायचा बंद झाला नाही महाराज. हा सगळ्या त्यांनी गोकुळाला त्रास दिला. नाशी आले आमच्या सुना असं सासवा म्हणायला लागल्या. एका गोपीच्या मुलाचं लग्न झालं होतं, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. त्याचं लग्न झालं आणि तिच्या लक्षात आलं हे राजाचं पोरगं काही चांगलं नाही. गावचा पाटील झाला म्हणून काही गावच बुडवावा. अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन मोहना, घरचा दिवा झाला म्हणून काही आढाला बांधावा. अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन मोहना, सद्गुरु स्वयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा. अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन मोहना, अशी त्यांनी महाराज गाराणी यायला लागली. मग तिला असं वाटलं सासूला की माझी सून त्यांनी फार सुंदर आहे, माझा मुलगा एकुलता एक आहे आणि नंदाचं पोरगं फार वाईट आहे. यानं जर त्या गोपीला त्यांनी आकृष्ट करून घेतलं तर माझ्या मुलाच्या संसाराचं काय होईल. म्हणून मुलाला सांगितलं बघ इथं राहू नको, गावात तू तुझ्या सासूरवाडीला राहायला जा, हे पाटलाचं पोरगं चांगलं नाही. मग त्याने बिचाराने बैलगाडी झोपली, बायको त्यांनी मागे बसवली आणि बैलगाडी घेऊन त्यांनी सासूरवाडीला चालला होता राहायला. याला कळालं माझ्यामुळे चालले, रानात गेला होता आणि बैलगाडी रानातून चालली होती. मग काय करायचं आता, कसं काय जाता बघतोस म्हणला. आता तिला तहान लागली. आता यांनीच माया तयार केली, त्या नवरीला लागली तहान लागल्यानंतर त्यांनी ती म्हणजे अहो मला फार तहान लागली, थोडं पाणी आणता का. बैलगाडी त्यांना आपली पार्किंगला लावली आणि मग ते तवडी होती हातात घेतली, पाणी शोधायला चालला. गेला पाणी शोधायला. यानं काय केलं त्याच्यासारखंच रूप धारण केलं, तंत तवडी तसलीच घेतली हातात आणि लगेच पाणी घेऊन आला. मग तुला तहान लागली म्हणे घे पाणी. आता ती म्हणजे लगेच पाणी आणलं. तुम्हाला मला सगळीकडचं पाणी कळतं. आता तो पानाड्याचा आहे मोठा, पण दिलं पाणी प्यायला. ती पाणी पिली म्हणे चला आता. फार चांगलं वाटलं, पाणी फार मधुर होतं. बसला गाडीत तो कोण कन्हैया, तिच्या नवऱ्याचं रूप धारण करून गाडी जायला लागली. हा फार लांब गेला नव्हता. गाडी चालायचा आवाज आला, त्याला वाटलं मी तर इकडून गाडी कोण घेऊन चाललं. पाहिलं तर त्याच्यासारखाच तंतोतंत मला माझी बायको कुठं झालं, थांब म्हणलं की गाडी परत रस्त्याला उभी केली. आता तो खाली उतरला. हे दोघं जण समोरासमोर, ती बघायला लागली, याच्याकडे बघायची याच्याकडे बघायची. दोन्ही सारखेच. आता काय करायचं, हा म्हणतो बायको माझी, तो म्हणतो बायको माझी. दोघांचं भांडण सुरू. त्याच्यात त्यानं तिसरं रूप घेतलं महाराज. लगेच तिसरं रूप घेतलं की गाडीत बसला. बायको मला चाललं. तिला चक्करच यायला लागली. तिघं सारखे दिसायला लागले. ओरिजिनल नवरा कोणता आता कोण सांगेल. म्हणजे मला नाही जायचं, घरी चला म्हणजे नंदराजाच्या समोर चला. नेलं नंदराजाच्या समोर. तिघं जण उभे होते आणि ती पाया पडून म्हणायची अहो याच्यातला माझा नवरा कोणता आहे खरा माहित नाही, तेवढा शोधून द्या, तुम्हीच देऊ शकता. आता काय नंदराजाच्या लक्षात हे काय आहे, त्यांच्या लक्षात हे आपलंच कृष्ण कारस्थान आहे, त्याच्याशिवाय होणं शक्य नाही. मग काय परीक्षा घ्यावी. असा लांबलचक खड्डा खांद्याला लावला 50 फूट लांबीचा. मी तरी कशाला कारण तुम्हाला कुठे शिकून पोकला न्यायची होती. लांबलचक खड्डा त्यांनी खाल्ला, खोलही खाल्ला बराचसा. आणि मग त्यांनी सांगितले पा एका उडीत पलीकडच्या बाजूचं जाईल ना बायको त्याची ओरिजिनल होतं ना, ओरिजिनल ते खड्ड्याकडे बघायचं आणि बायकोकडे बघायचं. आणि पुन्हा त्याच्या डोक्यात गणगण ना महाराज एवढा लांब खड्डा आणि उडी कसं काय मारायचं ना असं करायचं गेली म्हणायचं. आता काय करणार, गेली नाही तर काय. आणि दुसरी दोन तर तयारच होते. एकाने उडी सुद्धा मारली पलीकडच्या बाजूला. त्याचं होतं नाही तर दुसऱ्याने पण उडी मारली पलीकडच्या बाजूला. एकटंच राहिलं तर का असं कोंब्यासारखं बघायला लागलं. नंदराजे म्हणले बायको तुझ्या उचल. म्हणजे ते काय ते आम्ही आमचं पाहून घेतलं, ते उचलली बायको. अशा खोड्या करायला लागल्या म्हणजे गोकुळात राहू दे ना आणि गोकुळातून जाऊ दे ना.
अशी त्याची लीला आहे. सगळ्यांना आपलंसं करून घेतलं. हे आपलं करण्याकरिता लीला आहे. वनात जाऊन सुद्धा अशा खोड्या चालूच होत्या. अनेक प्रकारच्या खोड्या करता वनात जाऊन गोपाळ बरोबर खेळू लागला. अनेक प्रकारचे खेळ खेळला. खेळून सर्वजण जमले आणि मग त्यांनी राज्य आलं एका जणावर. त्याचं नाव होतं वाकुड्या. राज्य आलं. काय राज्य द्यायचं म्हणे, मला खांद्यावर घे आणि वृंदावनात चक्कर मारून आण. काय खेळ होता माहितीये? खेळ सांगू का? त्याचं नाव होतं कांदाफोडी. काय आम्ही लहानपणी खेळायचो कांदाफोडी. तुला माहिती आहे कांदाफोडी? नाही, एवढं नाही, त्याला काहीच माहित नाही हो. आता काय करावं? खरं सांग बघा, कांदाफोडी म्हणजे पाय पसरून बस. तू ऐक आता. पाय पसरून बसायचे एक जणाने, दुसऱ्याने त्याच्यावर उडी मारायची. नंतर एका पायावर दुसरा पाय ठेवायचा, त्याच्यावर उडी मारायची. मग दोन पायाने गीत ठेवायची, त्याच्यावर उडी मारायची. आता कळालं ना? बरोबर, आता त्याच्या लक्षात आलं. आता दोन इटा ठेवायचं, त्याच्यावर उडी मारायची. मग दबी धरून बसायचं, त्याच्यावर उडी मारायची. मग गुडघ्यावर हात ठेवून वाकायचं, त्याच्यावर उडी मारायची. सरळ उभं राहायचं, मान खाली घालायची, त्याच्यावर उडी मारायची. मग असं सरळ उभं राहायचं आणि डोक्यावर उडी मारायची. ही शेवटची उडी. आता परत उड्या नाही मारायच्या. ही शेवटची उडी मारा. अशी उडी त्यांनी मारायची. उड्या मारण्याचं काम होतं वाकुड्याचं. सगळ्या बरोबर मारल्या. शेवटची उडी हुकली. शेवटची उडी जर हुकली तर राज्य द्यावं लागते. परत म्हणू काही मी, शेवटची उडी हुकली की राज्य द्यावं लागते. मग शेवटची उडी म्हणजे माणसाचं शरीर एवढ्या करताच सांगितलं. शेवटची उडी एक मनुष्य देह आहे की नाही, आणि मनुष्य शरीर शेवटची उडी आहे. याच्यात जर परमात्मा साध्य करता आला तर बरं, नाही तर राज्य द्यावं लागेल. काय राज्य द्यायचं? त्याला उडी मारता आली ना, देव म्हणला मला खांद्यावर घे आणि 84 कोस ब्रजभूमीमध्ये चक्कर मारून. 84 कोस आणि 84 लाख साम्य आहे ना महाराज ना. राज्य द्यायचं मग 84 लाख योनीमध्ये फिरावं लागेल जर उडी बरोबर आली नाही तर. मग त्याची आली नाही बरोबर. वाकुडाच होता, खांद्यावर घेतलं, देवाला लागला त्यांनी चक्कर मारायला. मग त्यांनी फार उशीर झाला होता. 12 वाजून 13 मिनिटं झाली होती, 15 नाही झाली अजून. 13 मिनिटं झाली. पोटात भुकेचा ढोम झाला होता आणि तो हळूच म्हणत होता, देवा कांदी भार, पोटी भूक, काय खेळायचे सुख. आता काय खेळायचं सुख आहे देवा? खेळ मोडावा परता. खेळ मोडून टाकला. खडकावर जाऊन उभा राहिला. सगळ्या गोपाळांना कमलाकार बसवलं. पानांचं धुवून तयार केलं. सगळ्यांचे शिदोर एकत्र करून त्याचा काला केला. स्वतःच्या हाताने गोपाळांना भरू लागला. चमत्कार होता. प्रत्येक गोपाळाला वाटायचं माझ्याकडेच पाहतो. भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात. वेणुम जठर पटयो शृंग वेत्रेचे कक्षे वामे पानो मशूर्ण कवनम तत्फला नेंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरधो हासे नर्म विस्मये स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भुब्बाल केले गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताने काला केला. सगळे गोपाळ संतुष्ट झाले. हा प्रसंग इथपर्यंत सांगायचा असतो. आपण बरोबर त्या मुद्द्यावर आलेलो. म्हणून काला दोघांमध्ये होतो, देव आणि भक्तांमध्ये. कीर्तनामध्ये देव उभाच असतो. भक्तांची आवश्यकता असते. कोण्या भक्तांबरोबर भगवान काला करतो? वैष्णव, निका, संभ्रम, निक्या वैष्णवांबरोबर. निके वैष्णव जर कोण असतील तर ती मौली ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहेत. मोठ्या प्रेमाने त्यांचं चिंतन करून पुढील प्रसंग पाहूया. हे ज्ञानेश्वर माऊली. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. 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 शिवसनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शिवसनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. अलीकडे आम्ही 1 वर्षापासून प्रत्येक कीर्तनाच्या शेवटी शंकराचार्यांचं भजन घ्यायचं ठरवलं. त्याचं कारण असं आहे, शंकराचार्य आपल्या संप्रदायाची अस्मिता आहे. आपण जर आपल्या संप्रदायातलं तत्त्वज्ञान शिकायला निघालो तर ते तत्त्वज्ञान शंकराचार्यांना सोडून शिकता येणं शक्य नाही. जर तुम्ही संस्थेत त्यांनी अध्ययन करत असाल, जो महाराज संस्थेत जर पाहिलं, विचारसागर शिकवला जातो, पंचदशी शिकवली जाते, शांकर भाष्य गीता शिकवली जाते, म्हणजे शंकराचार्यांचंच वाङ्मय शिकवलं जातं. जसे आपल्या संप्रदायामध्ये सावता महाराज, गोरोबा काका, सेना महाराज अविभाज्य घटक आहेत, ते बाजूला करता येणं शक्य नाही. तसं आद्य शंकराचार्य हे सुद्धा आपल्या संप्रदायाचे अविभाज्य घटक आहेत, त्यांना बाजूला करता येणं शक्य नाही. म्हणजे ज्ञानोबाराय म्हणतात, भाष्यकारा ते वाट पुसतू. नाथ महाराज म्हणतात, बंधू आचार्य शंकरू. तुकोबाराय म्हणतात, तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य. म्हणजे शंकराचार्य, आद्य शंकराचार्य फार महत्त्वाचे आहेत. त्यांच्यामुळे आपल्याला त्यांनी तत्त्वज्ञानाची नजर प्राप्त झालेली आहे. संप्रदायाला त्यांनी दृष्टी शंकराचार्यांची आहे, म्हणून आपण त्यांना आठवणीत ठेवलं पाहिजे. याकरिता आमचे स्वामीजी त्र्यंबकेश्वरला राहायचे. परमपूजनीय, आदरणीय, प्रातस्मरणीय
परमहंस परिव्राजकाचार्य ब्रह्मलीन स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराज वारकरी होते. ज्ञानोबरायांवर विशेष प्रेम होतं, ज्ञानेश्वरीवर विशेष प्रेम होतं. त्यांना असं वाटायचं की ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये शंकराचार्यांविषयी फार मोठा भाव आहे. 2500 वर्षापूर्वी आद्य शंकराचार्य आले, त्यांनी सांगितलं पंढरपूरचं महत्त्व. म्हणले पंढरपूर म्हणजे सामान्य नाही, महायोगपीठ आहे. आणि तिथं वासणारा जो परमात्मा आहे तो सामान्याने परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हे 2500 वर्षापूर्वी ज्यांनी आपल्याला सांगितलं ते शंकराचार्य आहेत. मग त्यांच्याविषयीची कृतज्ञता आपल्या अंतःकरणात असावी. मग काय करावं? म्हणून शंकराचार्यांकरता जशी ज्ञानोबराय तुकोबरायांकरता वारी देहू आळंदीला भरते, तशी शंकराचार्यांकरता वारी भरावी. आणि जसे ज्ञानोबराय तुकोबराय पंढरीला त्यांनी पांडुरंगाला भेटण्याकरिता जातात, तसा शंकराचार्यांचा रथ पंढरपूरला जावा असा मनोदय स्वामीजींचा होता. म्हणून तो पूर्ण करण्याकरिता नगर तालुक्यामध्ये, नगरपासून पुणा रोडवर 15 किलोमीटर अंतरावरती पिंपळगाव वाघा नावाचं गाव आहे. तुम्हाला हिवरे बाजार सगळ्यांना माहिती आहे पोपट पवारांचं. त्याच्या अलीकडे पिंपळगाव आहे, 3 किलोमीटर आहे शिवरे बाजारच्या अलीकडे. ते सोडून जर गेला तर 4 किलोमीटर आहे म्हणजे. आणि कल्याण रोडने जर आपण गेलो तर जखणगावपासून 4 किलोमीटर पिंपळगाव आहे. असं त्यांनी पिंपळगाव वाघा नावाचं गाव आहे. तिथं बेंगोजी महाराज, तानोबा महाराज 2 संत होऊन गेले, त्यांच्या जिवंत समाधी आहेत. आणि पांडुरंग रुक्मिणीच्या स्वयंभू मूर्ती आहेत. मग ते क्षेत्र त्यांनी निवडलं. तिथे उंच टेकडी आहे, त्या टेकडीवरती शंकराचार्यांचं मंदिर बांधावं असं वाटलं. पण फक्त शंकराचार्यांचं बांधलं असलं की लोक म्हणले ते त्यांचं आहे असं म्हणले असते. मग ते संप्रदायाची जोड झाला नसता. म्हणून तिथं पंढरपूर, आळंदी, पैठण, देहू आणि पिंपळनेर हे 5ही संप्रदायाच्या ठिकाणी एकत्र यावेत याच्याकरिता. आणि मंदिरं त्यांनी तयार होत आहेत. पंढरपूरचं पांडुरंगाचं जसं मंदिर आहे तसंच मंदिर तिथं उभं राहिले, तयार झाले. कळसासहित शंकराचार्यांचं मंदिर झाले, माऊलींचं मंदिर झाले, सिद्धेश्वराचं मंदिर झाले, नाथ महाराजांचं मंदिर झाले. घाबरू नका, दडपण घेऊ नका. हे असलं सांगायला लागलो मी तुम्हाला वाटलं आम्हाला काहीतरी मागाय करता सांगतो. माझा धंदाच नाही तो. मी काय सांगतो कशाकरिता? आपल्यापासून जवळ आहे आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी तिथपर्यंत यावं. कशाकरिता यावं? सगळे वारकरी दिंड्या घेऊन येतात. शंकराचार्य जयंतीचा सोहळा त्यांनी होतो. 105 दिंडे आले या वेळेला परिसरातल्या सगळ्या. इथून विरळून त्यांनी आले, ते दिंडी घेऊन आले होते. आण्यावरून दिंडी तिथपर्यंत गेली. आणं काही जवळ आहे का? इथून पुढे आणे. आण्यावरचे लोक पायी त्यांनी, परिसरातले सगळे लोक एकत्र दिंडी घेऊन संत पंडित आले. तिथून त्यांनी भाडोनीतली मंडळी आली, कान्हूरची मंडळी आली. ही सगळी मंडळी त्यांनी मला जवळपासची दिंड्या घेऊन तिथपर्यंत लोक आले. मग दिंड्या येतात. मला तुम्हाला निरोप बरं आता नाही निरोप सांगायचं, मग कधी सांगेन? आता वेळ आहे ना सांगायची म्हणून तर सांगून घेतो. मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. तुम्हाला असं वाटेल मी पुढे म्हणत होतो जसं गोले महाराज गाथा मंदिराच्या वेळेस म्हणायचे लक्ष असेल तर लक्ष द्या. सुरुवातीला म्हणत होतो दगड द्या, आमक द्या. लोक म्हणाले बरं बघा आता आधी बुक्काला येत नव्हतं, आता लागला मागायला. मग इथून सुरुवात झाली. मला बरं नकोच खटखट माझ्या डोक्याला. कशाला कचकच घ्या, मला पुढे प्रपंच उभा करायचा आहे. म्हणून त्यांनी म्हणत तो धंदाच खोटा. ते त्यांनी म्हणायचं बंद केलं. जसं व्हायचं ते देवाच्या कृपेने त्यांनी होईल, त्यानंच संकल्प करून दिला, तोच पूर्ण करून येईल. म्हणून त्यांनी म्हणत ते होणार आहे, ते झालेलंच आहे. त्यापेक्षा मूर्ती पण आल्यात, मंदिर व्हायच्या आधी मूर्ती आल्यात. मला अशी 3 लाख रुपयाची मूर्ती एका ग्रहस्थानं स्वेच्छेने जयपूरवरून ज्ञानोबरायांची आणून दिली. म्हणून असं सुंदर त्यांनी काम तिथे चाललंय. माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी एकदा त्याला आपण संत पंढरी असं नाव दिलंय. कारण सगळे वारकरी संप्रदायातील संत तिथे एकत्र येणार आहेत. आणि म्हणून सगळे संत आणि पंढरी म्हणजे पांडुरंग तिथे उभाच आहे, म्हणून संत पंढरी असं नाव दिलंय. म्हणून सगळ्यांनी एकदा संत पंढरी पाहण्याकरिता या. आणि तिथं त्यांनी महाराज सगळ्या वैष्णवांनी यावं, असं गळ्यात टाळ घालून त्यांनी महाराज ज्ञानोबराय तुकोबरायांच्या नावात बेधुंद होऊन नाचावं, एवढीच आमची अपेक्षा, दुसरी काही अपेक्षा नाही. म्हणून त्यांनी सर्वांना आमंत्रण त्यांनी मी दिलेलं आहे. आणि सर्वजण आपण त्यांनी त्याची दखल घ्याल आणि आवर्जून संत पंढरी पाहायला याल अशी त्यांनी अपेक्षा पोटात ठेवतो. आणि थांबतो. यथामत यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी